हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम हरे हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे राम सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 कर कठावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया तुळसीहार गळा कास पितांबर तुळसीहार गळा कासे पीतांबर तुळसीहार गळा कास पितांबर तुळसीहार गळा कासे पीतांबर आवडी निरंतर हेच ध्यान आवडी निरंतर हेच ध्यान आवडी निरंतर हेच ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजितो कंटिक सुमाने विराजितो कंटिक सुमाने विराजितो तुळसीहार गळा कास पितांबर तुळसीहार गळा कासे पीतांबर तुळसीहार गळा कास पितांबर तुळसीहार गळा कासे पीतांबर आवडी निरंतर हेच ध्यान आवडी निरंतर हेच ध्यान आवडी निरंतर हेच ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे श्री सर्व सुख म्हणे माझे हेचे सर्व सुख म्हणे माझे श्री सर्व सुख काही ना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसीहार गळा कास पितांबर तुळसीहार गळा कासे पीतांबर तुळसीहार गळा कास पितांबर तुळसीहार गळा कासे पीतांबर आवडी निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान सदा माझे डोळे झोड तुझी मूर्ती सदा माझे डोळे घडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे झोड तुझी मूर्ती सदा माझे डोळे घडो तुझे मूर्ती रुक्माईच्या पती सोयरिया रुक्माईच्या सोयरिया रुक्माईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 दी मज प्रेम सर्व काळ येई माझ प्रेम सर्व काळ येई माझ प्रेम सर्व काळ विठू माऊली हाची वरदी विठू माऊली हाची वरदी विठू माऊली हाची वरदी विठू माऊली हाची वरदी संचारुनी राही हृदय माझे संचारुनी राही हृदय माझ्या संचारुनी राही हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 दी मज प्रेम सर्व काळ येई माझ प्रेम सर्व काळ येई माझ प्रेम सर्व काळ
तुका म्हणे काही तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही तुका म्हणे काही तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही तुका म्हणे काही तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही तुका म्हणे काही तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही तुझे पायी सुख सर्व आहे 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 गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप देई माझ प्रेम सर्व काळ 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 गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे रूप तुझे नाम गोड तुझे रूप विठोबा रखुमाई 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 हेलो हेलो भरण हुर भुवर विमल जस जोदायक फुलचारी बुद्धिहीन तनु जानिक सुमिर पवन कुमार बोल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार धर्मासाठी झुंजावे झुंजून अवघ्यासी मारावी मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले देशद्रोही तितुके कुत्ते
मारो निघाला परती देवदास पावती फते यदरथी संशय नाही देव मस्तकी धरावा अवगा हलकल्लो करावा मुलुख बडवा वाकी बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण रुगवागाले जनी सुखवाले जाजनी तो हरे बोलो गुरुवा तो हा माधव रुगवागाले जनी सुखवाले जाजनी तो हरे बरवा माधव मनोरे विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल गुरुवा तो हा सुकृताची जोडी मन विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो माधव सर्व सुखाचे आगरे बापर कुवा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सुखाचे आगरे बापर कुवा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण अनाहरच्या दासा काही भयो नाही प्रलोकी देवविधा मागे पुढे उभी कोडे संकट आम्हार जाराचा काही भय नाही त्रयोलोकी देव उभा माझे पुढे उभे कोळे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरून देव उभा मागे पुढे उभी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरून देव उभा माझे पुढे उभे कोळे संकट तुका म्हणे असे सुखे कामने असो सुखे म्हणे असे सुखे कामने असो सुखे म्हणे असे सुखे गाऊ मुखे विठोबा गाऊ मुखे विठोबा गाऊ मुखे विठोबा कामने असो सुखे गाओ मुखे विठोबा मुखे विठोबा गाओ मुखे विठोबा तुका म्हणे असे सुखे कामने असो सुखे म्हणे असे कामने असो सुखे म्हणे असे सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट कामने असो सुखे उभे मागे
संकट देव उभा मागे पुढे उगवे पुढे संकट बारकुमायो हेलो ट्रबल द्यावं थोडा जरा हेलो राम राम हेलो हेलो राम आता बास द्या थोडा राम हेलो हेलो हरी हा असंच करा तो पण नाही हेलो 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 अमरच्या दासा काही काही अमरच्या दासा काही काही रे अमरच्या दासा काही काही अमरच्या दासा काही काही अमरच्या दासा काही अमरच्या दासा काही अमरच्या दासा काही काही अमरच्या दासा काही भयनाई त्रैलोक्य भयनाई त्रैलोक्य देव उभा मागे पुढे मागे पुढे देव उभा मागे पुढे भयनाई त्रैलोकी भयनाई त्रैलोकी देव उभा मागे पुढे हा देव उभा मागे पुढे अमरच्या दासा काही 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 भयनाई त्रैलोक्य भयनाई त्रैलोक्य देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे भयनाई त्रैलोक्य भयनाई त्रैलोक्य देव उभा
विठ्ठल 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 हरीच्या दासा काही भूय नाही त्रैलोके देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट जैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट बसलेले सगळे ताट बसा वागागत हां 2 तास मनका नाडीला पडला पाहिजे आपण देवाच्या कीर्तनाला आलो ना मुडतच झाल्यागत बसायचं नाही दोन्ही हात जोडा सगळ्यांनी वा सगळ्यांनी हा छान सुंदर माझ्याबरोबर सगळे बोला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा मोरया मोरया मे बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता
रघुनायका मागणेची आता कशासाठी आणि जगावी कसे मी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी लढू पांग फेडावया धर्मभूची आम्ही मार्ग चालू सईच्या सुताची महायोग पेटे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय धातो मुनींद्रहि समाहंग हत्य तिष्ठत्त महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजी पांडुरंगम पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया राया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया मन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपाजाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा पूर्ण हा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार शंगा देवा नमस्कार ऐक हे वचन कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कधी काळी आपण असावे जवळी मनोजवम मार्त तुल्य वेगम जिथे द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार विठाला 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 अम्मा हरीच्या दासा काही भोज नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुत प्राप्त प्रसंगी स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमान श्री संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे देहू निवासी सर्वांच्या परिचित परिचयाचे असणारे थोर साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भगवंताचे लढीवाळ असे भक्त जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवती परोपकारे अभंगवाणीचं वर्तन नाही माय बाप ऐका ना ए जगाला लाथा देऊन सुद्धा जगासाठी गाथा म्हणजे 5वा वेद दिला अशा जगदवंदनीय तुकोबारायांचा अभंग सुन महाराज या अभंगाच्या माध्यमातून आम्ही त्रैलोक्याचे कसे राजे आहोत हे सिद्ध करतायत विठ्ठल ए ज्याला प्रामाणिकपणे देवाची भक्ती प्राप्त झाली ज्यानं केली ज्याला देव प्राप्त झाला तो या जगामध्ये कोणाला भीत नाही तुकोबाराय सांगतायत अम्मा हरीच्या दासा काही अम्मा म्हणतायत म्हणजे आपण सगळे आहे त्याच्यामध्ये मी म्हटलेलं नाही त्याने अम्मा म्हटलंय म्हणजे जो हरीचा दास आहे जो प्रामाणिक वारकरी आहे जो प्रामाणिक माळकरी आहे म्हणजे ज्यानं सुटाय माळा घातली तो ह्याच्यात नाही तर गावातले माळकरी असतात पण ती पारायणाकडे येत नाहीत आणि आम्ही लोकांना म्हणतो अहो नुकती पारायणात माळकरी जरी आली असती तुमच्या गावातली तर काय काय गावांच्या पारायणाच्या पद्धती असतात बघा एक बी माळकरी गाळायचा नाही कुणाला इनापूजनात घालायचा कुणाला ग्रंथपूजनात घालायचा कुणाला व्यासपीठ पूजनात घालायचा कोणाला मूर्ती पूजनात घालायचा आणि मग ती पत्रिका वाचताना आम्हाला कळतं गावात 25-30 तरी माळकरी आहेत पण हे तर तेवढं नसतात ते का नसतात त्याचा प्रसंग असा असतो की पाहुण्यांनी समजून सांगितलं घरच्यांनी समजून सांगितलं पैसे दडवून बघितलं दोनदा चोपला हाणला मारला सगळ्या भानगडी केल्या व्यसनमुक्ती संघात नेऊन डांबला पण सुटली नाही चौघांनी न्याला चंद्रबागेत उचकुळून बाहेर काढला आणि चौघांनी माळा घातली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
आता जी सुटावी म्हणून माळ घातली त्यो इकडे येणार, त्याला त्यातलं तत्वच माहीत नाही. काय सांगतोय मी तुम्हाला, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जो निष्ठावंत वारकरी आहे, जो निष्ठेनं भगवंताचा दास आहे, त्याला या जगामध्ये कशाची भीती वाटत नाही. तुकोबाराय सांगतात, आम्हा हरीच्या दासा काही आम्हाला या जगामध्ये कशाचीही कुणाचीही भीती वाटत नाही. भय नाही त्रैलोकी, तिन्ही लोकामध्ये, देव लोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये, पाताळ लोकामध्ये, कुठेही जा, आम्हाला भीती वाटत नाही. का हो महाराज, माणूस म्हटलं की माणसाला कुठली नाही कुठली, कसली नाही कसली थोडी तरी भीती वाटतच असते. बघा आपली पापणी सारखी सारखी लवती ना. पापणी का लवती हो? पापानं लवती. ज्याचं जेवढं पाप आहे ना तेवढ्या लवकर पापणी लवती. ज्याचं जितकं पाप कमी आहे त्याची उशिरा पापणी लवती. सगळ्यांनी माझ्याकडे बिना पापणी लावता बघा, कळल तुम्हाला. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. या जगामध्ये प्रत्येकाला भीती आहे, कशाची नसली तरी पापाची भीती आहे. पण तुकोबाराय, पाप हा विषयच नाही. सुखतेचे दुःख पाप पुण्य खरे, हे तो आम्हावरे कोडो आले. तुकोबाराय म्हणतात, सुख तेच दुःख आहे, पाप तेच पुण्य आहे. सगळं आम्हाला कळाले. आता आम्हाला दुसरं काही करायचंच नाही. आमचं एकच काम आहे. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोलायाची आता काम नाही, बोलायाचे आता काम नाही, बोलायाचे आता काम नाही. तुका म्हणे वाचा राहिली निघता, बोलायाची वाचा काम नाही, बोलायाचे आता काम नाही, बोलायाचे काम नाही. महाराज सांगताय, तुका म्हणे वाचा वाहिली अनंतान, बोलायाची आता काम नाही. काय बोलावं आता? आमची वाणी आम्ही त्या पांडुरंगाला वाहिलेली आहे म्हणून सांगतात. आम्हाला कोणाचीच भीती वाटत नाही. का हो बुवा? कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेलच की महाराज म्हणतात. अजिबात नाही. का बरं? देव उभा मागे पुढे, उगवे कोडे संकोट, मागे पुढे उभा राहे संभाळीत, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. तो मागा आहे, तो पुढा आहे. आमच्या स्वामी समर्थांचं सुंदर वाक्य, भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात तू पुढे चाल, मी मागा आहे. पण माझा पांडुरंग सांगतोय मागे पुढे उभा राहे सांभाळीत. पण तिथं आरतीला लय गर्दी. आता स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीचा सोहळा झाला. बऱ्याच गावांमध्ये सप्ताह झाले. आमच्या इथं पण मसूरच्या शेजारी एका गावामध्ये सप्ताह होता. मी स्वामींच्या दर्शनाला गेलो होतो. मी थोडासा येडा कीर्तनकार आहे, मी आधीच सांगतो बरं का सगळ्यांना. मी आत्ता तुम्हाला माणूस दिसत असलो तर हळूहळू जनावरासारखा बी भासू शकतो, कारण मी थोडासा कडवट हिंदुत्ववादी माणूस. सर्व धर्म समभावाचा किडा माझ्या अख्ख्या या 5.6 फुटाच्या देहात कुठंच गावणार नाही. कट्टर हिंदुत्व हेच आपलं. आणि आपल्या कीर्तनात देव थोडासा लिमिटेडच असतो, कारण उर्वरित 8 कीर्तनकारांच्या यादीमध्ये बाकीच्या 7 जणांना राखीव जागा आहे. त्यांनी फक्त देवच सांगायचा. आपलं कीर्तन म्हणजे देश आणि धर्म आहे, लक्षात घ्या. याच्यामुळे मी ह्या गोष्टी का सांगतोय तुम्हाला. जिथं जिथं हिंदू धर्माचं काम चालतं, ती व्यक्ती, ती गोष्ट, ते कार्य, त्या सगळ्या गोष्टी आपल्या माथ्यावर असतात. अभिमान आहे आपल्याला. आणि स्वामी समर्थांच्या माध्यमातून आपले हिंदू लोक भक्ती मार्गाला येत आहेत. हिंदू समाज एका ठिकाणी येतोय. हा आनंद फार मोठा आहे. आणि मी गेलो होतो आरतीला. वाईट एका गोष्टीचं वाटलं की गाव एकत्र येतं, एवढा लाखो रुपये खर्च करतो, सप्ताह करतो, पण येणं करी भाड्याचा असतो. तुमच्यात खडापार आहे का विण्याचा? गावातल्या येते का भाड्याची येते? दोन्ही पण. दोन काला भेसळ आहे. म्हणजे तुम्ही माझाच भाव आहे. असू चला, आम्ही बी आजच कीर्तन सप्ताह आमचा पण आजच होता. दिंडी काढूनच इकडं आलोय. येत असताना माझ्यावरती नितांत प्रेम करणारे माझे गुरुबंधू दोन्ही आहेत. आमचे नामदेव दादा म्हणले नाही मला पण आता संध्याकाळी कुठं कार्यक्रम, घरी बी जाऊन झोपायचंच आहे म्हणले, तिथं येऊन झोपतो. हे आले कीर्तनाला. आम्ही दोघंही तिथं दिंडीतूनच निघून आलोय. आमच्यात पण हीच अवस्था. पण आमच्या गावामध्ये 1 तासाला एका उंबऱ्याला विना असतो बरं का. 7 दिवस 1 तासाला एका उंबऱ्यानं विना घ्यायचा. आणि आजही त्या पद्धतीनं लोक आहेत. एखादा 2 तास ते शेवटी किती बी तांदळ निवडलं तरी त्यातून एखादा पोटात जायचाच. आणि आपण बुवा लोक असल्यामुळे लक्ष देत नाही, त्याला हाडच नाही. त्यातला प्रकार म्हणायचा आणि द्याचं सोडून. आता काय करणार, पर्यायच नाही ना काही गोष्टीला. असा एखादा येत नाही तो त्यातला समजायचा आणि भरडून काढायचा. अशा पद्धतीनं आहे.
पण त्या स्वामी समर्थांच्या त्या सप्ताहामध्ये मी भेट द्यायला गेलो आणि तिथं पाहिलं राव 5-5 मिनटं सुद्धा एकाला विना घ्यायला मिळत नव्हता. दिवस रात्र येड्यासारखी माणसं तिथं उलती पालती होत होती. मला एक कळालं नाही, मग बापाचा म्हाळ असल्यासारखा पारायणात पंक्तीलाच तेवढी कशी उलती पालती होते, कीर्तनाला कुठं उलाटते ती? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पंक्ती असतात का इथं? आता होती की इथं? आता कीर्तनाला आहे ती ह्याच्या डबल होती शेवटच्या पंक्तीला. पहिल्या आणि दुसरीला तर मग काय नादच करायचं नाही. पण एक गोष्ट सांगेन मी जाता जाता, मला जाणीव आहे की माझ्या समोर शूटिंग चालू आहे, त्यामुळं मर्यादित बोलावं लागेल मला आज, नाही तर मी लय अंगाडा माणूस आहे तुम्हाला खरंच सांगतो. पण तरीही सांगून जातो तुम्हाला, ज्यांनी ज्यांनी फुकट खाऊन इथं देवाचं पंक्तीचं खाऊन घरी गेला, तुम्ही म्हणाल आम्ही मनानं नव्हतो आलो, त्यानं बोलवलं होतं, त्यानं बोलवू दे. तू खाल्लंयस ना देवाचं, देवाला आला पाहिजेस. जो आला नाही, जुन्या काळातले आजार होते चांगले, सर्दी व्हायची, ताप व्हायचं, फडसं व्हायचं, खोकला व्हायचं, कुठं लवंगा भाजून खा, कुठं दालचिनी चिरून खा, कुठं च्यात काढा कर, पियानी बारावू. आता नाही, हे आताचे आजार लय बदलले आहेत. पाहुण्याच्या घरी गेला आणि एवढंच बसला, पाहुणं म्हटलं मग आणू का भाजी? नाही म्हटलं नको, उष्ण पदार्थ खायचे नाही डॉक्टरांनी सांगितले. का? परवा दिवशी ऑपरेशन केले. कशाचं? नाही होता जरा आजार. अरे लाजतोयस काय भाड्या बिंदास, सांग की तुला मूळव्याध झाला म्हणून. एवढं काय त्याच्यामध्ये? पहिला असला आजार होतं का? घाणेरडे आजार असले, हे आता उद्भवायला लागले. का? पंक्तीत फुकट खायचं आणि कीर्तनाला न येता घरात जाऊन झोपायचं, मग हे असला आजार होतात बघा. बाकी काय नाही महाराज. एक गोष्ट लक्षात ठेवा, सप्ताह चालू आहे ना, कीर्तनाला या नाही येता आलं, हरिपाठाला या नाही येता आलं, प्रवचनाला या नाही येता आलं, काकड्याला या नाही येता आलं, वाचायला बसा नाही वाचाय बसता आलं, इथं येऊन झाडलोट करा झाडलोट करता आली नाही, देवाला हार फुलं वाहा तेही करता आलं नाही, घडघडीत पावती फाडा तेही करता आलं नाही, नाश्ता घाला नाश्ता नाही घालता आला, पंगत घाला, यापैकी एखादं तरी काम आपण केलं पाहिजे. कारण सांगतोय तुम्हाला मायबाप, जगाच्या पाठीवरती हिंदू लोक स्वतःतली जात पात भेदभाव वादविवाद सोडून जर एक मनाने एकत्र कुठे येत असतील तर ते एकमेव ठिकाण म्हणजे वारकरी संप्रदायातले हे पारायण आणि हे कीर्तन. इथंच फक्त हिंदू एकत्र येतो. आणि म्हणून आपण या साऱ्या गोष्टीवरती लात घालून त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे. एक हिंदू म्हणून, आपल्या धर्माचं प्रतीक म्हणून. माझं ध्यान असतं मंडपात आल्या सगळ्यात पहिल्यांदा मी मंडपात पाय ठेवला की ध्वज हुडकत असतो. भगवा ध्वज पाहिजेच मंडपामध्ये. आणि इथं आल्यानंतर मला ध्वजाचं दर्शन झालं, मला आनंद वाटला. ते आपल्या अस्मित आहे. मग तो देव आमच्या मागेही उभा राहतो, पुढेही उभा राहतो. तुकोबार आहे, कदाचित मागं पुढे उभा राहत असेल तर एखाद्या वेळेस देव तुमच्यावर नाही कुठंतरी कामात गुंतलाय आणि अचानक तुमच्यावर संकट आलं, आता काय करायचं? तुकोबार आहे सांगतात, तरीही आम्हाला भीती नाही. अशा वेळेस त्याला फक्त एक हाक मारणे, मनापासून भावनेनं प्रेमानं त्याला एक हाक मारणे. येईल नुकता येत नाही, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरुनी. महाराज सांगतात ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये धावतो. हे कसं शक्य आहे? याचं कारण महाराज सांगतात, तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. विठ्ठल 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 विठ्ठल. चालू असणारी कीर्तनाची सेवा श्री नरसिंह सांस्कृतिक कला क्रीडा भजन मंडळ शाळगाव, श्री नरसिंह देवांच्या जयंतीनिमित्त श्री संत तुकाराम महाराज गाथा संगीत पारायण सोहळा वैशाख शुद्ध 81947 सोमवार दिनांक 5 मे 2025 पासून चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाच्या माध्यमातून आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. या सप्ताहाची धुरा ज्यांच्या खांद्यावरती आहे ते हरिभक्ती पारायण श्रीमान व्यासपीठ चालक गुरुवर्य बळीरामजी महाराज सिरसगावकर, त्याचबरोबर कीर्तनाचे विनेकरी श्री कृष्णत करांडे, दिनकर करांडे, मृदंगमणी श्री विनोद महाराज आळंदी, श्री मारुती जाधव शाळगाव, श्री बापूस वेदपाठक, कीर्तन शिंगवादक सुनील राजाराम गुरव, वामन गुरव, महादेव गुरव, हार्मोनियम साथ श्री बाजीराव करांडे, श्री सुदाम शिंदे, सोनाली शिंदे बुध, कीर्तन 7 गायक हरिभक्ती पारायण सिद्धू महाराज निंबाळकर नगर, श्री युवराज बाबासो करांडे, श्री अशोक क्षीरसागर, मधुकर महाजन, सुखदेव पिसाळ, बाजीराव करांडे, मारुती जाधव. काकड आरतीला साथ करणारे श्री मुकुंदराज भजनी मंडळ, करांडेवाडी भजनी मंडळ, हरिपाठ सर्व वारकरी महिला व पुरुष सर्व ग्रामस्थ मंडळी, नरसिंह हरिपाठ मंडळ, नामदेव नलवडे व सर्व सहकारी, चोपदार श्री विनायक पवार, शिवनी विनेकरी, हरिभक्ती पारायण शंकरराव लटके, गाडगेबाबा कोळे,
हबप तानाजी साळुंके कडवे पाली हरिभक्ती पारायण आनंदा भोसले सिरवडे कोपर्डे. संयोजक दिलीप वेदपाठक. सहाय्यक श्री ईश्वरदादा करांडे, निरंजन करांडे, चंद्रकांत रानभरे, अण्णा दत्तात्रय करांडे, धनंजय गजानन महाजन, पोपट महादेव नलवडे, पोपट सिद्धू नलवडे या सर्वांच्यासह या ठिकाणी सहकार्य कार्यवाहक सर्व ग्रामस्थ मंडळ शाळगाव, श्री शिवप्रतिष्ठान मंडळ, सर्व भजनी मंडळ शाळगाव यांच्या सहकार्याने संपन्न होत असलेल्या या सप्ताहाला आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना माझं या ठिकाणी दंडवत. असणारी ज्यांची ही साऊंड सिस्टीम आहे, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे, लाईट व्यवस्था आहे, ते शालिग्राम मंडप शाळगाव यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. कोणत्या ना कोणत्या कारणातून तरी आम्हाला सेवा करता यावी या अनुषंगातून ज्यांनी आज सकाळी अल्पपहार दिला ते श्री अण्णासो परशुराम करांडे. ज्यांची सकाळची संतपंगत होती ते श्री नारायण मारुती करांडे बागायतदार. सायंकाळचा अल्पपहार होता ते श्री राजाराम रघुनाथ पोळ आणि संध्याकाळची संतपंगत ज्यांची होती ते श्री संपतराव बाबूराव करांडे पाटील, श्री मुकुंदराज हायटेक रोपवाटिका शाळगाव. याचबरोबर आमच्याही खांद्यावरती काहीतरी असावं जेणेकरून आम्हाला सप्ताहामध्ये काहीतरी केल्याचा आनंद आणि अभिमान वाटेल या अनुषंगातून ज्यांनी आजच्या कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलं ते आमचे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे दाजी म्हणा श्री विजय मारुती निकम पोलीस पाटील शाळगाव या सर्वांच्या चरणावरती प्रथमतः नतमस्तक होतो. माझ्याबरोबर आलेले आदरणीय श्री आमचे नामदेवजी महाराज असतील, उपस्थित राहिलेले उर्वरित सगळे कलाकार, यथामती यथावकाश एवढी सगळी नावं वाचत असताना एखाद्याचं नाव चुकून घ्यायचं राहिलं असेल तर महाराज एक विनंती करतो, राग न धरता कीर्तन संपल्यानंतर भांडून माझा नारळ घेऊन जावा, पण वाईट वाटून घेऊ नका. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि चालू असणाऱ्या आपल्या या गावच्या सप्ताहाचा आजचा 5वा दिवस आहे, बरोबर ना? 5वाच आहे ना? अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी असणार ही व्यवस्था पाहिली ना आनंद वाटला. भगवान श्री नरसिंहांच्या जयंतीच्या उत्सवानिमित्त देवांची जयंती असते, माणसाची काय असते? कुठली पुण्यतिथी वरी श्राद्ध असतं. आपण त्या तरी मापाच आहे पुण्यतिथी, जेवढं पुण्य केलं की तिथीला आपलं पुण्याचं गुणगान गावावं. पण असं झाला आणि या देवाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आहोत. खरं पाहायला गेलं तर चालू असणारा काळ भयानक आहे. ज्या भगवान श्री नरसिंहांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण एकत्र आलो आहोत त्या भगवान श्री नरसिंहांचं असणारं जन्मस्थान सध्या शत्रूच्या ताब्यात आहे. तुम्हाला माहिती आहे का भगवान श्री नरसिंहांचं जन्मस्थान कुठं आहे? कुठं आहे? हे शाळगावकर, इराण इराक पाकिस्तानच्या सीमेवर आहे. का करायचं आहे आपल्याला तिकडे? कुठं का असं ना, आमच्या गावात आहे नव्हता आपला विषय, का घेणं देणं आपल्याला? जगाच्या पाठीवरती बुद्धी घाण ठेवून अविचारी जीवन जगणारा एकच समाज आणि त्या समाजाचं नाव आहे हिंदू समाज. आम्हाला आमच्या देवाविषयी, देशाविषयी, धर्माविषयी कवडीवर किंमत नाही ना. आम्हाला कपाळाला गंध लावायला आवडतं ना, आम्हाला धर्मानं न्यायानं नीतीनं राहायला आवडतं. आम्हाला सर्व धर्म समभावाचे किडे मात्र लगेच चावतात. हिंदूला स्वधर्माचा अभिमान नाही, पण दुसऱ्याच्या धर्माचा पुळका मात्र जास्त येतो. आमची रंगपंचमी म्हणली की आम्हालाच थोतांड वाटतं, लगेच दुष्काळ पडतो. आमची दिवाळी आली की आम्हालाच थोतांड वाटतं, लगेच प्रदूषण वाढतं. पण हे फक्त आमच्याच सणाला चालतं, बाकीच्यांच्या सणाला नाही. त्यावेळेस हिंदू तिथं गु खायला जातो, शिरकुर्मा प्याला. एकमेव समाज आहे हिंदू असा की ज्याला स्वधर्माविषयी प्रेम नाही, कारण ते आमच्या मतीमध्ये निर्माणच होऊन दिलेलं गेलेलं नाही. होय आम्ही हिंदू आहे या गोष्टीची आम्हाला जाणीव होऊन दिलेली नाही. 12व्या शतकावेळी ज्ञानोबारायांनी जन्म घेतला, अवतार घेतला. कशासाठी घेतला? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. म्हणजे काय? धर्म रक्षा वयासाठी करणे आटे आम्हासी. होय ते आम्हाला आट आहे, संत सांगताय. त्या धर्माचं रक्षण करणं प्रथम कर्तव्य आहे. ज्ञानोबारायांनी जन्म घेतला आणि हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता? शाळगावच्या हिंदूंनो, आपला धर्मग्रंथ कोणता?
बुवा कीर्तन करल्या का तुला कशाला बोलवलाय? आपण हिंदू नाही, इथं बसलेले आपण सगळे हिंदू आहे वे. कुठलं हिंदू? इथं मराठी बसलेत, बामण बसलेत, नाभिक बसलेत, चर्मकार बसलेत. आपण हिंदू नाही. आम्ही हिंदू आहे का? अरे विचारा कधीतरी स्वतःच्या मनाला, आम्ही हिंदू आहे का? आम्ही मराठा, आम्ही कुणबी, आम्ही चर्मकार, आम्ही सांबार, आम्ही लोहार, आम्ही सुतार, आम्ही नाभिक आहे, आम्ही मातंग आहे, आम्ही बौद्ध आहे. आम्ही हिंदू नाही. पण हे हिंदूंनो, भोळे उघडून मेंदवाला ताण देऊन स्वतःच्या मनाला विचारा, कंधों से ऊंची कभी छाती नहीं होती, धर्म से ऊंची कोई जाति नहीं होती. अरे दिया ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे? दिया ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे? धर्म ही नहीं बचा तो जाति को कहाँ लेके जाओगे? जाति को कहाँ लेके जाओगे? धर्म फार महत्वाचा आहे. त्या जातीपाती टाकून द्या. कुठून तरी आल्या, कुणीतरी आमच्या टकोऱ्यामध्ये घुसवल्या आणि आम्हाला वाटतं हा अमक्या जातीचा आहे. नाही, आम्ही सगळे फक्त एका भगव्याचे वारसदार आहोत. आम्ही त्या जगद्गुरु तुकोबरायांचे वारसदार आहोत. आम्ही त्या ज्ञानोबरायांचे वारसदार आहोत. वयाच्या 14व्या वर्षी ते ज्ञानोबराया गेलेत पंढरपूरला. 18 पगड जातीतील 12 बलुते दारातील सगळे वारकरी एकत्र केले आणि काय म्हणावं त्या ज्ञानोबरायांनी, न पाहे याती कुळाचा विचार, फक्त करुणा करत ज्ञानाबाई कसल्याही कुळाचा विचार केलेला नाही, जातीचा विचार केला नाही. केला विचार त्या देवाचा भगवा स्वतःच्या खांद्यावरती घेतला आणि वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रवून वारकरी संप्रदायाचा भगवा फडकवला. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया आणि हे वारकरी संप्रदाय नावाचं मंदिर उभं केलं. स्वतःच सांगितलेला हिंदूंचा धर्मग्रंथ ज्याचं नाव आहे भगवद्गीता, स्वतः सांगितलेल्या 18 अध्यायातील 700 श्लोकांवरती पुन्हा भावार्थ दीपिका नावाचा ज्ञानेश्वरी नामक ग्रंथ निर्माण केला आणि या हिंदू मनाच्या मनामध्ये पुन्हा एकदा धर्म जिवंत राहावा याच्यासाठी जगातला सगळ्यात पहिला अट्टहास मांडणारे माझे ज्ञानोबराय आहेत. लक्षात घ्या, संतांचं हे कार्य आहे ना. आम्हाला याची जाणीव नाही आणि आम्हाला या गोष्टीची जाणीव नाही याची लाज सुद्धा आम्हाला वाटत नाही. आणि आम्हाला करायचं काय? काम करायचं, पोट भरायचं, पैसा कमवायचा एवढंच आम्हाला कळतं. कमवला पाहिजे, का नाही कमवायचा? जन्माला आल्यानंतर आपली नाळ ही कुणी फुकट कापत नाही आणि मेल्यानंतर आपल्या बापाचं मड जळा नाही कुणी फुकट देत नाही. पैसा कमवा, 100% कमवा, तो कमवलाच पाहिजे. पण कसा जोडून या धन उत्तम उदास विचारे. महाराज सांगतात उत्तम व्यवहारातून कमवा, पैसा कमवू नका सांगत नाही. माझे तुकोबराय तर संसार सोडा वगैरे असली भाषा कुठंच नाही महाराज, कुठंच नाही. हे आम्ही कीर्तनात प्रमाण देतो तुम्हाला बरं वाटावं म्हणून. संसार दुःख म्हणून चोहीकडे इंगळण विश्रांत. कोणच्या बुवानं सोडला संसार? कीर्तन संपलं की घरी फोन करून सांगतो या कडी ढिली लाव, मी आल्यावर आत येतो. काय आहे, कुणी सोडलाय संसार महाराज? तुम्हाला असं संसार सगळ्यांना, संन्याशाला सुद्धा संसार असतो बरं का. ज्ञानोबराय संन्याशी होते तरी संसार आहे. शपथच घेतली, कसा करणार आहे ज्ञानोबराय संसार? अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन, आनंद भरीन, जाईन गेलाये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा, पंढरपुरा. शपथ घेतली ज्ञानोबरायांनी, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन,
तिन्ही लोक हा संन्यासी होते ना, संन्याशालाही संसार असतो महाराज, त्यालाही साधक असतात. कमी करा गाताना द्या फक्त, हा असो चालायचं. एवढे सगळे मायक आहेत, सगळ्यांची मनं राखायची म्हणलं की सिस्टीमवाल्याची ती परीक्षा असते बरं का. सगळ्याला समजून घेतलं पाहिजे, सगळे आपलेच आहेत. आणि आज लय बरं आहे आम्हाला, काय ठिकाणी एकच माईक असतो, गाणाऱ्याला बी, बुवाला बी, वाजवणाऱ्याला बी आळीपाळीनं वाटून घ्यायला लागतो. सगळं चांगलं आहे तुमचं, मोठा आनंद आहे महाराज. चला कधीतरी आम्ही विचार केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला संसार त्यागायला सांगत नाही. हा प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरू. महाराज सांगतात त्या प्रपंचातलं चित्त कमी करून भगवंताच्या चरणावरती जास्तीत जास्त शिल्लक ठेवा, लावा, सोडा म्हणत नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. तिथं तुम्हाला सुख नाही, आनंद आहे पण सुख नाही. आनंद आणि सुख याच्यामध्ये भरपूर फरक आहे बरं का. आनंद आणि सुख याच्यामध्ये भरपूर फरक आहे. आपण कधीतरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्या ईश्वराचं चिंतन करत असताना जो आनंद मिळतो तो आनंद चित्कार म्हणजे बहुत काळ टिकणार असतो. आता कोटे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला अवगा झाला. आमच्यात सकाळी काकड्याला एक जण म्हटला वाघ गेला शिह आला. काय लोपले ज्ञान हित नेन ती कोणी अवतार पांडुरंग. गडबडीत माणसं म्हणतात अवताव पांडुरंग. कवा आपण वाचलं लव लवती विक्राळा ब्रह्मांडी माळा. आता काय लवायला होता का महादेवाला? लव थवती विक्राळा असं येते. म्हणजे पाठभेदानं होत असतं असं. चला चालायचं. सांगण्याचा उद्देश हा की त्या जगद्गुरु तुकोबारायांनी जे त्या भगवंताचं दास्यत्व स्वीकारलंय. दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणून देखील रामचरण. तेच दास्यत्व स्वतः स्वीकारलेलं आहे. आणि त्या भगवंताचे दास जे स्वतःला म्हणून घेतात त्यांना जगामध्ये कशाची भीती वाटत नाही. निर्भीड या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी पहिला प्रामाणिकपणा असावा लागतो. आपण कितीही शक्ती घेतल्या, आपण कितीही विश्वास ठेवला तरी आपला विश्वासही पूर्ण होत नाही आणि आपली शपथही पूर्ण होत नाही. याला काही कारण आहे. याचा पण थोडा आवाज कमी करा, म्हणजे अजिबात शिट्टी मारायचं नाही. ते विठ्ठल 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 महत्वाचा विषय आहे. भीती प्रत्येकाला असते महाराज. एखादा कुणालाच भेट नाही. आता मी नाही कुणाला भेट, मला अजिबात कुणाची भीती वाटत नाही. म्हणून तर मी असा बोलतोय ना इथं बिनधास्त. काय भ्यायची गरज आहे कोणाला? पण मी माझ्या घरी जात असताना जर मला एखाद्यानं आमच्या चौकात सोडलं तर मी चालत घराकडे जात नाही. मी चौकात झोपीन पण घराकडे जात नाही. मला लय भ्या वाटतं. मी एकदा असाच धोत्रावर घरी निघालो होतो आणि गावातल्या 4-5 माझ्या जोडीदारांनी मला बघितला. आणि ती 4-5 जोडीदार अशी पळत माझ्याकडे आली. ती 4 पायाची जोडीदार होती, हो कुत्री, हो माझं जोडीदार. अशी जी काय धावत आली त्यांनी एवढं जी प्रेमानं मला जी धक्का दिला ती माझं धोतार पण फाटलं आणि गुडगा पण फुटला. माणसाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती असते. काय लोक स्वतःला शूर म्हणतात, काय शूर नसतात. अयोगजून बायकोला म्हणला माझ्या एवढा शूर कुणीच नाही. ती म्हणली असं म्हणता? म्हणला मी लढाई उतरल्यानंतर एकटा 15 जणांच्यावर लढतो. युद्धाचा प्रसंग चालू झालाय, लक्षात असू द्या. यावरती आपण पुढे जाऊन चर्चा करणार, 100% करायची आपण. कारण आपलं कीर्तनच देव, देश आणि धर्म तिन्ही गोष्टी आपल्या कीर्तनात असणार. आधी देव बघू मग देशाकडे जाऊ. हो लढायला गेला आणि घरी आल्यानंतर आपल्या बायकोपाशी लागला वारा हाणायला. बायको म्हटली काय पुरावा आहे की तुम्ही लई शूर आहे? म्हटला पुरावा उद्या देतो. दुसऱ्या दिवशी घरातनं जाताना खाद्याचं पोतं घेऊन गेला. ठीक खाद्याचं
गुरं आहे ते का तुमच्याकडं? शिंगोळी पिंडी घालता का गुरासनी? शिंगोळीचं पोतं मोठ्याच्या मोठं असतं, तसलं शिंगोळीचं ठिकं घेऊन गेला. येताना ठेक्यातनं 10 पाय आणि 10 हात घेऊन आला माणसांचं, आणि आपल्या बायकोच्या पुढं टाकलं. पट्ट्याचा नाद करायचा नाही. 5 माणसं कापल्यात मी एकट्यानं. हे घे 10 हात आणि 10 पाय. तुला पुरावा पाहिजे होता ना? बायकोनं पोतं खाली वतलं, रक्तानं भरलेले 10 हात 10 पाय बघितले. परत होते तसे पोत्यात घातले, पोत्यास तोंड बांधलं. म्हटले हे जिथनं आणलं तिथं नेऊन ठेवा. म्हटलं का काय झालं? ह्यांची मुंडकी कुठं आहेत? ते म्हटलं आधीच कुणीतरी कापून नेली होती. आता हा शूरयोद्धा असेल का? सगळं गाव लढून गेल्यावर तलवार घेऊन गेला, हातपाय कापून घेऊन आला. महाराज, शूर या शब्दाला एक अर्थ आहे. प्रत्येक गोष्टीच्या शब्दाला अर्थ. आपली मराठी भाषा आहे, एका शब्दाचे हजारो अर्थ निघतात, हजारो अर्थात एक शब्द सुद्धा असतो. हे सर्वसाधारण बघितलं. आपण जर म्हटलो औंधा शाळगावात लय वर्गणी गोळा झाली, मी असं म्हणतोय म्हणजे झाली तर झाली म्हणून म्हणतोय. औंधा शाळगावात लय वर्गणी गोळा झाली, मग लय या शब्दाला अजून काय अर्थ आहे? लय या शब्दाला अजून काय उपशब्द आहे? भरपूर. भरपूर म्हणजे जास्त, जास्त म्हणजे चिकार, चिकार म्हणजे बक्कळ, बक्कळ म्हणजे मायंदूळ, मायंदूळ म्हणजे रगड, रगड म्हणजे राजसार कीर्तन केलं तरी संपल का? ही आपली शुद्ध मराठी भाषा आहे. लोकाला वाटतं ज्ञानोबारायांनी सांगितलं ना, माझा मराठाची बोल कौतुके. ज्ञानोबारायांनी ज्या मराठी भाषेचं कौतुक केलं ती आपली नाही बरं का. बसल्या बसल्या राव माणसं बुवाला घोड्यापाशी नेऊन ठेवते. मला एक जण म्हणला, आईला बुवा तुमचं लय बरं आहे. मग आईला कशाला बोलवायची? बुवालाच बोल की फक्त. सहज बोलतात, सहज बोलतात माणसं, काही वाटत नाही लोकांना. खऱ्या गोष्टी आहेत या महाराज. या असली भाषा आपली अमृतापेक्षा श्रेष्ठ असेल का? ज्ञानोबारायांनी ज्या भाषेचं कौतुक केलं ते स्वतःचे केले. माझा शब्द आहे, माझा मराठाची, मी जी सांगितली म्हणजे ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी ती शुद्ध भाषा आहे. आपली भाषा कुठली? दिवसात 100 वेळा आई शपथ मी काय म्हटलं नव्हतं तोच म्हटला होता. सवय आहे आपल्याला. 100 रुपये दे फक्त, आई शपथ सांगतो उद्या सकाळी देतो. अरे मेला का भाड्या तरी दिलं नाही म्हणून तर कावळा लोढायचा बंद झाला. माणसाने 10ची माती 9 वर आणली, 9ची 8ला आणली. फोन केला, माती कितीला आहे? येऊ नका का हो? अहो तुम्ही फोन केला इथं निवत दाखवायचं चाललाय. वाजले होते 8. एवढ्या लवकर? नाही नाही, आमच्या गावात कावळा शिवत नाही म्हणून आम्ही लवकर घेतो. का? दुपारी 12 वाजता कावळा दुपारची झोप घेत असतो का? हे असल्या उद्योगाची अवस्था झाल्यात. आम्ही बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जातो, मला खूप अनुभव येतात या गोष्टीचे. असते आम्ही 13व्याचे 14व्याचे वरी श्राद्धाचे बारशाचे जावळाचे सगळे कार्यक्रम केलेले आहेत कीर्तनाचे, सगळ्या प्रकारचे केले. प्रत्येक ठिकाणचा नवोदित नवोदित नवीन नवीन अनुभव असतात. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जे राहतो हा विषय वेगळा राहतो. याचा काय उपयोग? आमच्या प्रामाणिकपणाची भक्ती संपून गेली. तुकोबारायांची भक्ती तितकी प्रामाणिक आहे म्हणून तुकोबार आहे. आणि मुळात आजचा जो अभंग आहे ना, हा अभंगच फार वेगळा अभंग. या अभंगाचं प्रयोजनच नाही तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये. काही तुकोबारायांचे अभंग आहे ते प्रयोजन सिद्ध अभंग आहेत. एखादा अभंग करत असताना त्याच्यामागे संकल्पना आहे. हे पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना भेटी लागे जीवा लागेल आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी संकल्पनेतून निर्माण झालेला अभंग आहे. आता कोठे धावे मन तुझे चरण देखल या संकल्पनेतून निर्माण झाला. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती संकल्पनेतून आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी संकल्पनेतून आहे. पण आजचा जो अभंग आहे याच्या मागे तुकोबारायांची संकल्पनाच नाही. काही अभंगाची निर्मिती अचानक झालेली त्या त्या प्रसंगाला अनुसरून. म्हणजे कसं, तुकोबारायांना 14 टाळकरी होते, पैकी एक लोहगावचे होते, त्यांचं नाव शिवबा महाराज, शिवबा कासार. मुलगा आजारी होता. बायको म्हटली आजचा दिवस जाऊ नका बुवांच्या कीर्तनाला, पोरगा खूप आजार आहे. भरपूर दवाखाना औषध पाणी केलं पण त्याला काही उपायच होत नाही. त्याने नाही ऐकलं. म्हटले देह हे काळाचे धन कुबेराचे क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध सोडा माया अशा. आणि खरंय महाराज, संतांचे शब्द खरे असतात. मला कधी कधी वाईट का वाटतं, मी खरंच प्रामाणिक सांगतो. आई छान, मी बेंबीच्या देठापासून सांगून बोलतोय, नरसिंहाच्या दारात आहे, खोटं बोलणार नाही महाराज. कीर्तनकारांनी गादीवरती उभं राहिल्यानंतर होय मी कीर्तनात आहे आणि होय मी हिंदू आहे या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. हे आम्ही आज समाजाला हसण्यासाठी खेळवण्यासाठी जे काही सांगतोय
यातून आमच्या समाजाचं किती नुकसान होतं हे आम्ही विचार केला पाहिजे. आजपर्यंत समाजाचं चिक्कार नुकसान केलं लोकांनी. पूर्वी घरामध्ये महाभारतातला फोटो असायचा का नाही? भिंतीवरती आपल्या भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगतानाचा फोटो असायचा. आणि कुणीतरी आलं ना आम्हाला सांगितलं तो फोटो काढून टाका. तो फोटो घरात लावल्यानंतर भावाभावात भांडण होतं. सांगितलं का नाही? ऐकलं का तुम्ही असलं? तो भडवा मला घावला पाहिजे, नाही नागवा करून चोपला ना तर आयुष्यपच सांगतो पुन्हा नाही गादी उभा राहणार मी. आणि हे आम्हा हिंदूंना पटलं, कारण आमची बुद्धी शेण खाते. घाण नाही ठेवली, शेण खाते आपली बुद्धी. घाण कशाला कोण ठेवतोय? गणेश जयंती आली की गणपती बाप्पाला फुलं वाहतोय. आणि गणेशाचा जन्म कसा झाला? पार्वतीच्या मळात न झाला. आता तू 15 दिवस लगा आंघोळ केली नाहीस तर तू काय परातभर मळ काढतोस का तुझ्या अंगावरनं? बुद्धी मळली आमची. आणि आम्हाला आमच्या देवाविषयी प्रेमच राहिलेलं नाही, त्यामुळे आम्ही अपमानकारक बोलतो. त्यामुळे हे आम्ही असलं वागतोय. आम्हाला आमचा राम कळाला नाही, आम्हाला आमचा कृष्ण कळाला नाही, आम्हाला आमचा गणपती कळाला नाही, आम्हाला आमचा नरसिंह काहीच कळालेलं नाही आम्हाला. हे फक्त गावची जत्रा असती ना तेव्हा सगळं गाव जाते म्हणून आम्ही देवळात जातो. वर्षातनं एकदा ताट घेऊन ते बी जातो देवाला दावायला. सांगतो त्याला, त्याच्या तोंडावर पाणी मारतो, जागा हो, हे बघ आमच्या घरात असल्या पोळ्या केल्या त्या, हे असल्या खारकुरवड्या केल्या त्या, असलं भजो केली ती, नुकतं बघ. कारण घरातनं निघताना ठरलंय निवद घेऊन कशाला निघालाय? सहज म्हणताना जावा ना एवढा नैवेद्य दाखवून या, त्या देवाला दाखवून या, हे असलं आमच्या घरात केले, तू खायला येऊ नको. आणि चुकून जर नरशिंह एखाद्याच्या घरात हा नरसिंह जेवायला आले असते ना भगवान, शाळगावकरांनी लगेच पत्र काढलं असतं, तहसीलदार ऑफिसला लिहिलं असतं, श्री श्री कृपे करून आमचे घरी भगवान नरसिंह आठवड्यातून एकदा जेव्हा येतात, रेशनिंग कार्डावरती त्यांचं नाव चढवा. माणसं लय बेंडल आहेत हो, त्यांचा नाद नाही करायचा. ऐका हिंदूंनो, तुमच्या आमच्या घरातल्या भिंतीवरती जे महाभारताचं चित्र होतं ना, जोपर्यंत हे चित्र होतं ना तोपर्यंत माणसाला कावळा सिवत होता, कारण माणूस धर्मानं वागत होता. उंबऱ्यातून हात पाय टाकल्या टाकल्या त्या कृष्णाचं दर्शन व्हायचं आणि त्या प्रतिमेचं प्रयोजन आमच्या हृदयात पुन्हा जाग व्हायचं. होय, जिथं जिथं अन्याय होतोय ना तिथं तिथं आम्हाला शस्त्र उचललं पाहिजे. न्यायानं नीतीनं धर्मानं वागलं पाहिजे, तरच देवाच्या दारात आम्हाला जागा आहे. या गोष्टीची जाणीव ते चित्र बघून आम्हाला होत होती. पण या गोष्टीमुळे हिंदू जागा राहतोय, हिंदू जागसूत राहतोय, हिंदू शस्त्रविद्या घेतोय हे कळाल्यामुळं काही भडव्यांनी आम्हाला ब्रिगेडी वृत्तीनं ते चित्र काढायला सांगितलं आणि आम्ही ते काढलं. यशस्वी झाले ते. या अशाच जातीपाती घुसवल्या आमच्यामध्ये. काही नसतंय महाराज. आम्ही संतांच्या विचारांचे, आम्ही छत्रपतींचे वारसदार. कुठून आले जात? हे आता मराठा आरक्षणासाठी आपण मोर्चे काढले त्यावेळी मराठ्यांनी छत्रपती शिवाजीराजे विकत घेतल्यासारखे मुम्मी रवले. ही आमची तरणी पोरं शिवजयंती करतात, अख्खं गाव भगवं करतात. जयंती दिवशी शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव असला की गडीच भगवा, गाडीला भगवा, साऱ्या गावात भगवा, कपाळाला टिळा भेटल त्याला, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. दुसऱ्या दिवशी आज मावळा, दुसऱ्या दिवशी डोम कावळा. त्याला पुन्हा रस्ता चालाय पुराणा झालाय. अरे ज्या राजाच्या दरबारामध्ये कधीच बाई नाचली नाही, नवे नवे ज्या राजाच्या दरबारामध्ये परक्याच्या स्त्रीला सुद्धा आईचं स्थान मिळालं, त्या राजाच्या गाण्यावरती आज आमच्या तरण्या बांडपोरी थिरकतायत. किती निर्लज्जपणाची गोष्ट आहे वही. त्या शिवबाराजांची जयंती करायची ना, जन्मोत्सव करायचा ना, असं काहीतरी करा की ज्यानं गावाला स्वाभिमान वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे, आमच्या धर्माचा भगवा आभाळभर फडकला पाहिजे. काही राहिलेलं नाही, सगळं थोतांड झाले. आता हे प्रत्येक गोष्टीचा उपक्रम नसतो करायचा, प्रत्येक गोष्टीमध्ये एन्जॉय नसतो शोधायचा, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदच मिळतो असं काय नाही. आणि मी जे बोललो ना तुम्हाला, हे आम्ही कीर्तनकार लोकाला बरं वाटावं म्हणून काय काय आमचे कीर्तनकार कीर्तनात रडून दाखवतात. माणूस मेल्यावर असा रडला तसा रडला, मग ती आगी जवळ होती, मग तिला सोडून बघा की ढकलून बघा की माघारी फिरल. तुझी आई मेल्यावर तू हसून दाव बरं. माझा आरोप आहे स्पष्टपणे, सगळ्यांनी अगदी मला धुतला तरी काय फरक पडत नाही. ज्याच्यात हिंमत आहे ना त्यानं आपल्या समोर येऊन बोलायचं. का कीर्तनकाराच्या घरात कोण मरत नाही, कीर्तनकारावर दुःख येत नाही, तरीही आम्ही कीर्तनामध्ये माणूस मेल्यावर कसं रडते हे रडून दाखवतो, फक्त समाजाला बरं वाटावं म्हणून. का? प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही जिहाद केलाय, प्रत्येक गोष्टीमध्ये हा जिहाद शिरला म्हणून कीर्तनाची मर्यादा हा ढासळली, पारायणांची मर्यादा सरकली. कीर्तनाला येणारी लोक कीर्तनाला येत नाहीत महाराज, हसायला येतात. आजचं कीर्तन चांगलं झालं तर उद्याच्या कीर्तनाला गर्दी होते.
आज लोकाला हसाय भेटलं नाही तर उद्या बायका लगेच प्रचार करतात, कशाचा रातचा बुवा कुठं आणला तो कुणास ठाऊक, मुर्दा बसवला त्याचा. मी झोपली कवा आणि उठली कवा मला कळलंच नाही. संख्या अर्ध्यावच आली का धनक्यात. ही अवस्था आहे आमची. का? कारण आम्हाला धर्माविषयी देवाविषयी काय आहे तुम्ही मला सांगा ना. हे आता एक 7-8 जण आमची तरणी बांड पोरं कीर्तनाला येऊन बसलेत. एवढीच पोरं आहेत गावात, एवढे आहेत का? ह्याच्या 4 पटीनं पोरं असतील. पण त्यांचा बाप त्यांना जगवित नाही, त्यांना विराट कोहली जगवितो. या त्या आता IPL जळल्या ना, त्या मॅचा बघत बसले असतील. एकही पोरगा 11:30-12च्या झोपणार नाही, लिहून देतो मी तुम्हाला. एकही झोपत नाही. पण ते इकडे येणार नाहीत, लायकीच नाही ना त्यांची इकडे याची. इथं बाय नाचवाय आणली असती का नाही? हा, एक जण ह्या पत्र्यावर बसला असता, दुसरा त्या मागच्या त्या संडासावर बसला असता. इथं जागा गावती होय त्याला बसायला. आम्ही अधर्माच्या दिशेने लगेच धावणार, धर्माच्या दिशेने आमची पावलं सहज पडणार नाही. मुठभर मावळे घेतले आणि छत्रपती शिवाजीराजांनी हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकवलाय. राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक आई जिजाऊ साहेबांच्या मांडीवरती लेकरू डोकं ठेवून झोपलंय. आईनं डोक्यातून हात फिरवला, लेकरा काय चिंता, लावून या हात कुरवाळीला मातान संगीतली चिंता न करावी, कवनी चिंता तुमच्या हृदयामध्ये. अहो साहेब, स्वराज्य करायचं, देवाचं देशाचं धर्माचं स्वराज्य करायचं, या वयांच्या इज्जतीचं स्वराज्य करायचं, साधू संतांच्या विचाराचं स्वराज्य करायचं, ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरीचं, तुकोबाच्या गात्याचं, नामदेवाच्या गवळणीचं, नाताच्या भारुडाचं स्वराज्य करायचं, शेतकऱ्याच्या कष्टाचं स्वराज्य करायचं, नीतीचं न्यायाचं स्वराज्य करायचं, देवाचं देशाचं धर्माचं स्वराज्य करायचं, भगव्याचं. ते कसं करावं? तुम्ही म्हणता स्वराज्य करा, हिंदवी स्वराज्य करा, स्वराज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा. कसं करावं ते? आई जिजाऊ साहेब शिवाजीराजांना ज्ञानोबारायांचं चरित्र सांगतात. राजा, लेकरा, शिवा, जे ज्ञानोबारायांनी केलं तेच तुम्हाला करायचं आहे. फरक एवढाच आहे की ज्ञानोबारायांनी हातामध्ये शस्त्र नाही शास्त्र घेतलं. तुम्ही शास्त्रही घ्या आणि तुम्ही शस्त्रही घ्या. ज्ञानोबारायांनी दिलेल्या शास्त्राचं रक्षण करायचं असेल तर तुम्हाला शस्त्र चालवावं लागेल. ते उचला, प्रसंगी छातीची ढाल आणि हाताची तलवार करा, प्रसंगी स्वतःचं रक्त सांडलं तरी चालेल, ध्यास राखून हे कार्य होणे नाही. मुठभर बरोबर घेतले हो. कुठली जात पाहिली का? पाहिली का? पण आम्हाला वाटतंय शिवाजीराजांच्या बरोबर फक्त मराठे होते. मराठे म्हणजे काय? मराठा ही जात नाही. जो 96 कुळी मराठा आहे ना, त्यांनी ऐका, हे आपण सगळे स्वतःला 96 कुळी मराठा म्हणतोय ना माझ्या सकट, अजिबात नाही. आपण 96 कुळी मराठे नाही, आपण तत्वशील हिंदू आहोत. जात नको आहे आपल्याला. शिवाजीराजांनी जो मराठा माणूस एकत्र केला ना, तो एका जातीचा नव्हता. जात शिवाजीराजांच्या नजरेतली जात बघायची आहे का तुम्हाला? ताट बसा सगळे, लगेच सांगतो. माझ्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजीराजांचा मराठा धर्म कोणता होता? या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला प्रत्येक जण कोण? हे ऐकायचं ना? येळकोट येळकोट, हे मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, 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 माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. आनंद निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, आनंद निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दना लागुनी, महिषासुर मर्दना लागुनी, तीन तापाची करावया जाडरी, तापाची करावया जाडरी, आईच्या भक्त लागी पावसी निर्वाणी हो, आईचा जोगवा मागीन, आईचा जोगवा मागीन, आईचा जोगवा मागीन. उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला जगदंबा माऊलीचा हो, उदो बोला जगदंबा माऊलीचा हो. चांगवले रे चांगवले देव ज्योतिबा चांगवले, चांगवले देव ज्योतिबा चांगवले, चांगवले रे चांगवले सिद्धनाथ रे चांगवले,
रे चांगलं शिवनाथ चांगलं माया ममता गुलाल उधळी हो माया ममता गुलाल उधळी भावभक्तीची फुलं रे भावभक्तीची फुलं रे चांगलं रे चांगलं भैरवनाथा चांगलं चांगलं रे चांगलं भैरवनाथ चांगलं चांगलं रे चांगलं देवा ज्योतिबा चांगलं चांगलं रे चांगलं देव सत्वा चांगलं मोरया रे बाप्पा मोरया रे 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 दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्यावो 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्ता दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ये महाराष्ट्राचे नगरी कोणत्याही देवाचं नाव घेतल्यानंतर हातानं टाळीनं मुखानं जो भजन करतो ना तो मराठा आणि हा मराठा छत्रपती शिवाजीराजांनी स्वीकारलाय ज्याच्या हृदयामध्ये भाव नाही भेद नाही ज्याच्या हृदयामध्ये फक्त प्रेम आहे देवाविषयी देशाविषयी धर्माविषयी भगव्याविषयी तो छत्रपती शिवाजीराजांचा निष्ठावंत मावळा होता तो माझ्या भगवंताचा लाडका भक्त आहे आणि असेच जगद्गुरु तुकोबारायांचे लाडके होते शिवबाबुआ गाव मुलगा आजारी होता नाही जाणार मी कीर्तनाला गेले निघून पत्नीला राग आला म्हटले माझा नवरा ज्या बुवाच्या नादाला लागला त्याचीच खोड मोडते याला सांगून काही उपयोगाचं नाही गेल्या आणि आपल्या पतीला सांगितलं उद्या तुकोबारायांना घरी बोलवा मस्तपैकी त्यांचा पाहुणचार करते बुवा भाबडे होते हो धावत गेले तुकाराम महाराज आमच्या मालकिनीची इच्छा आहे तुम्ही उद्या घरी यावं तुकोबाराय म्हटले नक्की येऊ सकाळ झाली काकडा झाला उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा चुकवी व्यथा जन्माच्या आधनदारा पुत्र जन असो माझ्या काय आवाजाकडे लय लक्ष द्यायचं नाही मी काय चालीतला बुवा नाही आणि घसा बी भरपूर बसलाय दररोज जागरण दररोज कीर्तन चालायचं चला ते माझं दुखणं तुम्हाला सांगणं पाप आहे निंदात्वा स्तुती करावी देवाची कीर्ती मानवाची वर्णू नाही जगद्गुरु तुकोबारायांचा काकडा झाला तुकोबाराय आले चला म्हटले शिवबाबुवा जाऊ घराकडे गेले महाराज आलेले पाहिले की शिवबाबुवांची पत्नी पळत आत गेली आदल्या दिवशी संध्याकाळी पाणी उकळत ठेवलं होतं रात्रभर चुलीला जाळ घातला होता पाण्यात बोट घालून बघितलं पाणी किती उकळले अर्ध बोट हाडापर्यंत जळालं तसलं उकळलेलं पाणी घेतलं बाहेर आल्यानं तुकोबारायांना सांगितलं 5 मिनिटं बसा बुवा लगेच तुमच्यासाठी पाण्याची व्यवस्था करते हातपाय धुवून मग घरात या नाश्त्याला तुकाराम महाराज भरल्या भगव्या शाल पांघरून उगवलेल्या भरल्या सूर्यनारायणाकडे पाहत होते मनातल्या मनात गुणगान करत होते सहस्त्रदीपे दीप कैशी प्रकाशली प्रभा उजळल्या दस दिशा गगना आलेसी शोभा आणि आनंदामध्ये त्या सूर्यनारायणाकडे पाहणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांना जाणीव नव्हती पाठीमागून शिवबाबुवांची पत्नी ती रात्रभर तापवलेलं पाणी घेऊन आली आणि याच बुवाच्या नादाला लागून माझा नवरा संसाराकडे लक्ष देत नाही रागामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावरती ते उकळलेलं पाणी ओतलं मला सांगा उकळलेलं पाणी ओतल्यावर गुदगुल्या झाल्या असतील का तुकोबारायांच्या अंगावरती उकळलेलं पाणी ओतलं शरीर भाजून निघालं शरीराला टरारून फोड येऊ लागले अंगाचा दाह झाला कोणती संकल्पना मनामध्ये नव्हती अचानक जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावरती ते पडलेलं पाणी तुकोबारायांनी सहज देवाला साद घातली देवाला प्रश्न केला जळे माझी काया लागला जळे माझी काया
काया लागला वनवा जळ माझी काया लागला वनवा जळ माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय बापा धावरे केशवा धाव 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 रे केशवा अंगाचा दाह झाल्यानंतर संकल्पना नसताना अभंगाची निर्मिती झाली की देवा माझी काया जळते धाव रे केशवा माय बापा. ऐका ना माय बाप, अगदी येणेप्रमाणे जो आजचा अभंग आहे संकल्पना नसताना निर्माण झालेला अभंग आहे. एका शेतकऱ्यानं तुकोबारायांना विनंती केली, महाराज दररोज कधी भामचंद्रावरती जाता, कधी द्रोणागिरीवर जाता, कधी इंद्रायणीच्या डोहामध्ये पाय सोडून शांत चित्तानं भजन करत बसता, इकडं तिकडं फिरण्यापेक्षा माझ्या शेतातल्या पाखरांची राखण करा, मी तुम्हाला 2 खंडी धान्य देईन. तुकोबारायांनी विचार केला, इकडं फिरायचं तिकडं परायचं, एक दिवस शाळगावच्या पारायणाला जाई, एक दिवस बोंबाळवाड्याच्या पारायणाला जाई, एक दिवस शामगावच्या जा, एक दिवस हातवडीच्या जा, किती दिवस पारायण करत फिरायचं. एकाच जाग्यावर चांगली घडघडीत नोकरी मिळाली विषय खालास, कशाला लई फिरत बसा, आहे का नाही. पण आता बुवा लोकांनाच दिवस चांगला येतं, वरिश्राद्ध बी भेटतं या, बारसं बी भेटतं या, माणूस मेला तरी भेटते, माणूस जन्माला आला तरी भेटते. म्हणून सगळ्यांना सांगतोय, शहाणं बना ना आमच्याकडे या, भविष्य सुख कराय. ऐका ऐका, विनोदाचा भागही सोडून द्या. का सांगतोय मी तुम्हाला हे सगळं. तुकोबाराय म्हटले ठीक आहे चालेल. त्यानं मस्तपैकी शेतामध्ये माळा घालून दिला. तुकोबाराय जायचे, दररोज माळ्यावरती बसायचे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी हे सुस्वरे आळवी ती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. सुंदर भजन करायचं. दररोज ती पाखरं यायची, पिकावरती बसायची, गोंडस गोंडस नुकतेच फुटायला लागलेले दाणे खायचे, परत भुर्रुकन उडून जायचे. तुकोबाराय म्हणायचे, शाळगावात येते ते दुपारी बोंबाळवाडीत कशाला जातात. एका पाखराला स्वतःच्या हातावरती घेतलं, सर्वज्ञ होते.
ते पाखरू जगद्गुरू तुकोबारायांच्या तळहातावरती बसलं आणि तुकोबारायांनी त्या पाखराच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या डोळ्यातले भाव कळाले की ही खाताई तिथून पाणी पिण्यासाठी लांब जात आहेत. स्वतःच्या खिशातले पैसे घातले, कुंभारवाड्यात घेतले, गेले कुंभारदादाकडून मडकी घेतली. प्रत्येक 4 ताटापाठीमागे 1 मडकं बांधलं. प्रत्येक 4 ताटापाठीमागे 1 मडकं. मडक्यांमध्ये पाणी वतलून मग तुकोबाराय मस्तपैकी माळ्यावरती बसायचे. पाखरं यायची, तिथंच खायची, तिथंच पाणी प्यायची, घरटी घालायची. पिलंसुद्धा जन्माला घातली. एक दिवस शेतकरी आपल्या शेतीचं दर्शन घेण्यासाठी आला. बघा तरी बघूया तरी म्हटला कसं कसं काय. मग आकडी शावळा असायचा पहिला जुन्या काळात. माणसं काटक होती, काढायला कटळत नव्हती. त्याचा आकडा होतो आणि ती एकामेकात अडकतं. काढताना काढणाऱ्याची जिरी होतं, आहे का ना. त्याला पीक मस्त बक्कळ. तुम्ही अशा मला नुकता काचा समजू नका बरं का. मी पक्या बापाचा पक्का पोरगा आहे. आत्तापर्यंतचं आयुष्य गेलं शेतीमध्ये आणि मी एक बिझनेसमॅन म्हणजे व्यावसायिक माणूस आहे. मी माझा धंदा आहे मिरची मसाल्याचा. तुम्ही आता लांब बसलाय म्हणून तुम्हाला माहीत नाही. मगाच दरनं चोपदार मगाशी म्हणत होतं तिखट वास येतोय. तो माझाच येतोय. माझा धंदाच आहे मसाल्याचा. दिवसभर मिरच्या उत्सायच्या आणि संध्याकाळी माणसं उत्सायची. हे धंदा आहे आपला. चला असो. का सांगतोय तुम्हाला, तुम्ही म्हणाल लोकाला वाटतं ही बुवा लोकांना काय काम आहेत. लय काम आहेत महाराज आम्हाला. तुम्ही आता संध्याकाळी 11:30 वाजता झोपाल, उद्या सकाळी 11 वाजता उठाल. आणि एखादा म्हणून 6ला उठणारा गडी 10ला का उठला. नाही नाही, ते रात्री कीर्तनाला गेलो होतो ना, जागरण खूपच झालं. का दुपारी बी पिंकतोयस का बरं. नाही नाही, रात्री कीर्तनाला गेलेलो, जागरण खूप झालं. आल्या का 4 तास एक्स्ट्रा झोपला तरी जागरण खूप झालं. होय, कीर्तनावर पावती फाडतोय वाड्या. अवस्था आहे आमची. बुवा लोकांचं तसं नाही महाराज. हे माझं गुण गायला आलेलो नाही, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो. कितीला बी झोपू द्या, सकाळी 6ला उठावंच लागतं महाराज. मागं खूप याप असते, खूप काम असतात. जाऊ द्या, ते दुकान आहे काय ते वाटीतो काय सेवितो हा रस वाटीतो अनेका, पण नाही, पण माझं घेऊच नका, त्याचा काय उपयोगच नाही. चला असो, माझं दुखलं. माझं सांगण्याचा उद्देश काय आहे तुम्हाला, मला का सांगायचे या साऱ्या गोष्टी. हे तुकोबाराया तसे मस्तपैकी तिथं सगळी व्यवस्था लावली होती. तो शेतकरी म्हटला चला तरी जाऊन बघून येऊया. गेला शेतामध्ये, त्यानं पाहिलं, गुडघ्यावरती बसला, ढसा ढसा रडायला लागला. वा काय केलं ते. वा अहो, या शेतीमध्ये निघणाऱ्या उत्पन्नावर वर्षभर मी माझं घर चालवत होतो. काय करून बसला ते. तुम्हाला सांगितलं होतं पाखराची राखण करा. तुम्ही माझं नुकसान केलं महाराज. त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी पाहून तुकोबाराय धावत आले, त्याच्या खांद्याला धरलं, त्याला उठून उभं केलं. का रडतात बुवा, नुकसान केलं तुम्ही माझं. काय झालं. सांगितलं होतं पाखराची राखण करा. हे काय केलं तुम्ही. महाराज म्हटल्यावर तुम्ही सांगितलं पाखराची राखण करा, मी पाखराची राखण केली. त्यांना पाणी पण पुरवलं, सगळं पुरवलं, कायच कमी पडून दिलं. आपल्याला हसायला आलं ना महाराज, आपल्याला हसायला आलं ना. तुकोबारायांना रडायला आलं. आपण हसलो कारण आपल्या भावना खोट्या आहेत. तुकोबाराय हसले कारण रडले कारण तुकोबारायांच्या भावना शुद्ध होत्या. पाखरांची राखण करा म्हणजे पाखराला कमी पडतंय ते मी पुरवलं पाहिजे. प्रत्येक जीवामध्ये ज्ञानोबारायांचे शब्द आहेत, जे जे भेटे भूत ते ते माने जे. हा भक्ती योग, हा याला भक्ती म्हणतात. ही भक्ती आहे. आणि मग विचार केला पाहिजे आम्ही आहे का. आम्ही का हसलो माहिती आहे का. आम्ही एक शिर्डी पाळतो. शिर्डी, तिला हिरवा चारा घालतो, मक खाया घालतो, शाळू खाया घालतो. त्या शिर्डीला 2 पिलं होतात बोकडं. मग शिर्डीपेक्षा बोकडाला जास्त चारा घालतो. खरं सांगा बरं, का बोकडाला जास्त खायला घालता. आपल्या कीर्तनात उघड नाव असते ती. मी लाजित नाही, कुणाच्या बाला मी भेट नाही. एखादा म्हणेल हो महाराज लगा कीर्तनात बोकडून शेरड्यांचं कोंबड्यांचं नाव घेते. शेतकऱ्याचं जीवन आहे ते महाराज. आणि जर एखाद्याला वाटत असेल ना की शेतकऱ्यांना असलं काही करू नये, पाप आहे, तर मग त्यानं त्या माझ्या शेतकरी बांधवाला महिन्याला 20,000 रुपये आणून द्यायचं. मी लगेच सांगतो कुक्कुट पालन बंद करायला. ज्याच्यावर शेतकऱ्याचं जीवन आहे त्यामुळे त्या गोष्टीला आपण लाजायचं नाही. चला, तो भाग वेगळा आहे. सांगण्याचा उद्देश आहे आमच्या भावना काय आहेत. आम्ही त्या शेळीचं पालन करतो, आम्ही कुक्कुट पालन करतो, त्यांना खादीला ओदीला घालतो. कशासाठी. एक ना एक दिवस त्याच्या मनगुटीवरून सुरी फिरवण्यासाठी. ही आमच्या भावना शुद्ध आहेत का. पण तुकोबारायांच्या भावना शुद्ध होत्या. तुकोबारायांच्या डोळ्यात पाणी आलं. पाटील, मालक माझ्यामुळे तुमचं नुकसान झालं ना मालक. विनंती करतोय मालक,
वाईट वाटू घेऊ नका, काही शिक्षा द्या, मी तयार आहे. काय देणार तुकाराम बुवा? काय शिल्लक आहे तुमच्याकडं? काहीच शिल्लक राहिलेलं नाही. काय देणार आहात? बाप रोटीन आलेलं जेवढं आहे तेवढंच पाठीमागं राहिलं. तुम्ही काय कमीवल्यातलं मी घेऊ? तुमच्या बाप रोटीचं जर मी घेतलं ना बुवा तर मला ते पचायचं नाही. तवाची लोक प्रामाणिक होती महाराज. आता 10 वर्षापूर्वी तुम्ही शाळू राखायला जात होता का रानात? 4 शेतकरी एका बांधावर येऊन बसून खात होती. तर आता चालायना झालं या बांधावनं. येतं का चालायला? वरचा म्हणतोय खालचा सरला आणि खालचा म्हणतोय वरचा वरला. दोघाच्या भांडणात बांधच नाही उरला. काय दिवसानं तारच वाढायची. या ताराच्या पडेल तू, ताराच्या तवा पण भांडणं लागणार. ताराच्या खालनं त्याचा काकडीचा येईल, ह्याचा चावाळ्याचा येईल. एकाच तारावर दोघाची भांडणं. हेच येणार आहे भविष्यामध्ये. काय कमवलं काय नेलं. पण नाही, माणसाला आशा आणि अपेक्षा 2 गोष्टी जवळ जवळ आहेत, काही उपयोगाच्या नाही. अपेक्षा असाव्या. अपेक्षा असल्याशिवाय प्रगती होणार नाही. इच्छा असल्याशिवाय प्रगती होणार नाही. किती असाव्या याला मर्यादा आहे. तुकोबाराया म्हणतात मग काय देऊ? बुवा तुम्हाला तुमचं राहतं घर लिहून द्यावं लागेल. महाराज म्हणले ठीक आहे, ज्याचे त्याचे देणे उचित. घरी गेले. प्रेमानं आपल्या बायकोला आवली म्हणायचे. आवले. हाक मारल्याबरोबर आईसाहेब पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर धावत आल्या. सूळ भरलीन बुवा आत गेले. चुली शेजारी बसले. आवली आईसाहेब भाकऱ्या थापत होत्या. तुकाराम महाराजांनी विना काढला, खुंटीवरती अडकवला. हातातल्या चिपळ्या पांडुरंगाच्या पायाजवळ ठेवल्या. दर्शन घेतलं. तोंडावरून पाण्याचा हात फिरवला. पायावरती पाणी घेतलं होतं. हात धुतला. आपल्याच हातानं ताट तामण घेतलं. पुढ्यात घेतलं. तांब्या भरून घेतला. मांडी घालून तुकाराम महाराज बसले. तिन्ही सांजेची वेळ होते. आई साहेबांनी तुकोबारायांच्याकडे पाहिलं. मालक, एरवी तुम्हाला माझ्याकडे बघायलाही वेळ भेटत नाही. आज चक्क मांडी घालून बसलात. कुणीकडे दिवस उजाडला? तुकोबारायांची पत्नी बरं का महाराज, आपली नाही. आपली म्हणली असती नव्ह, दररोज गावावर उधळाय जाताना आज बी अशी तर बसलायस. ती तुकोबारायांची पत्नी होती. शुद्ध व्यवहार, शुद्ध विचार, शुद्ध भाषा. असा जर एखादा कीर्तनकार म्हणला ना, तुकाराम बुवांची पत्नी तुकाराम बुवांबरोबर भांडायची, उशानं मारायची, त्याला लगेच इथं गादीवरच आडवा करायचा. हो, जोपर्यंत तुम्ही शाने बनणार नाही तोपर्यंत धर्म टिकणार नाही. लक्षात ठेवा. हे लय उत्मात केलाय महाराज लोकांनी. त्या शिवराळच होत्या, त्या शिव्याच देत होत्या, तुकोबारायांबरोबर भांडतच होत्या. जी स्त्री तुकोबारायांच्याबरोबर भांडली असती तिच्या पायातला काटा जगाच्या बापानं काढला असता का? हे असलं सांगणाऱ्यांचं काटा आपण काढलं पाहिजेत. लक्षात घ्या. ती जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी आहे. मालक, तुम्ही माझ्याशी बोलायला वेळ देत नाही ना, आज चक्क तुम्ही माझ्यासमोर बसला. इतका आनंद झाला. 2च मिनिटात तुम्हाला गरम गरम भाकरी खायला घालते. पळत गेल्या, धावत गेल्या. लगेच पीठ घेतलं, लगेच चाळलं, लगेच मळलं, मीठ टाकलं, उकळलेलं पाणी टाकलं, कणिक रगडली, वचाली नाशी जशी खाली धाड दिशी पारा तिथं आपटली. तसे तुकोबाराय म्हणतात, राहू द्या, हे दररोजच राहट गाडगाय. जन्माला आलो, चिखल मासाचा देह मिळाला. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मनुष्य देहामध्ये हे करावंच लागतं. कधीतरी आपण नवरा बायको म्हणून बोलूया का? हावली आई साहेब लयच खुश झाल्या. आज बुवा वेगळ्याच आनंदामध्ये दिसत आहेत. कदाचित आज पांडुरंगाची दोघाची भेट झाली असावी आणि देव भेटल्याच्या आनंदामध्ये बुवा आनंदात दिसत आहेत. म्हणून आवली आई साहेबांनी परात बाजूला सारली आणि एका पायाची मांडी घातली, दुसऱ्या पायाचा गुडघा मोडला, त्या पायावरती आपला हात ठेवला. हाताचा कोपरा गुडघ्यावरती ठेवला आणि हात दाडवाना खाली घालून आई साहेब आपल्या नवऱ्याकडे पाहू लागल्या. बोला मालक, काय म्हणता? काय नाही बघ, लई दिस झालं तुझ्याबरोबर मन मोकळेपणानं बोलता आलं नाही. या पारमार्थिक व्यापातून तुला वेळ देता आला नाही, पण आज म्हटलं बोलावं तुझ्याशी थोडं. त्यावेळेस सावली आई साहेब म्हणतात, बोला, मलाही आनंद वाटतोय. कधी किती दिवसापूर्वी आपण असं एकत्र बोलत बसलो होतो आणि त्यानंतर आज वेळ मिळाला. दोघंही नवरा बायको एकत्र बसले, चर्चा चालू झाली आणि चर्चांती जसे कीर्तनकार आता मी मागाच्या दरनं इकडून थोडं तिकडून थोडं तिकडून थोडं तिकडून थोडं करीत करीत मग अभंगाकडे आलोय. तसं तुकोबारायांनी थोडं गावातलं, थोडं भावकीतलं, थोडं वाड्यातलं, थोडं घरातलं विषय काढीत 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 मूळ पदावर तुकाराम महाराज आले. आवले, ज्या शेतकऱ्याचं शेत आपण राखायला घेतलं होतं ना, बरं मग आज त्याची गाठ पडली. काय बोलला तू? नाही, तू आनंदीच होता पण थोडासा दुःखी होता. बोलण्याची भाषा, आता ते महाराजच आहेत, हुशारच आहेत.
तुकोबराय म्हणतात नाही तो आनंदीच होता पण थोडासा दुःखी होता. काय झालं? त्याच्या म्हणण्यानुसार माझ्यामुळं त्याच्या शेतीचं नुकसान झालं. बरं मग काय नाही, त्यानं सांगितलं नुकसानाची भरपाई द्या. ठीक आहे, 2 खांडी धान्य देणार होता ना, 1च खांडी घ्या, 1 त्याचं त्याला देऊन टाका, उगच माणसाला वाईट वाटू नये. आपल्याकडनं झालं ना नुकसान, बुवा आपल्याला कोणाचं नुकसान करायचं? हे तर नाव तुकाराम असतं ना, 1000 रुपये उसणं घेतो. पुन्हा फोन केला की बायकोकडे फोन देतो, तो शेजारीच असतो. बायको म्हणते अहो आमचंही बाहेर गेली ती. हे तुकाराम अलीकडचा. ते जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी सांगते बुवा 2 खांडी धान्य देणार होते ना, 1च खांडी द्या म्हणाव, 1 खांडी शिल्लक ठेवा, आपल्याला कोणाचं नको आहे, आपल्याकडं नुकसान झालं ना जाऊ द्या. तुकाराम महाराज हसले गालातल्या गालात. नाही ग आवले लई मोठं नुकसान झालं, 1-2 खांडी धान्यानं नाही भागायचं. मग त्यांनी आपलं राहतं घर लिहून मागितलं. गालावरचा हात निघाला, घातलेली मांडी मोडली, उठून उभ्या राहिल्या, पदर खावला, धावत देवाऱ्यात गेल्या आणि त्या देवघरातून जोरात हाक मारली, बुवा इकडे या. जगद्गुरु तुकोबाराया उठले, गेले, आपल्या पत्नीकडे पाहतात. त्या भगवान पांडुरंगाकडे बोट करून आईसाहेब म्हणतात या काळ्या इट्यासाठी तुम्ही वेडे झालात ना, मी कधी तुम्हाला काही बोलले का? या पंढरीच्या पांडुरंगासाठी वेडा झाला ना, मी कधी एका शब्दानं तुम्हाला मागसरा बोलले का? बुवा मालक हात जोडते तुमच्या पुढं, माझा तुमच्या भक्तीला अजिबात विरोध नाही, माझा तुमच्या देवाला अजिबात विरोध नाही, पण माझी विनंती आहे तुम्हाला बुवा, माझ्या अंगावरती चोळी नसली तरी चालेल, पण माझ्या लेकराच्या डोक्यावरचं छत तेवढं घेऊ नका, छत तेवढं घेऊ नका. आवले कशाला रडतीस ग? तो जगाचा बाप आहे ना, चिंतकाचा चिंता म्हणे ज्ञानोबा माझा, तो करील ना आपली चिंता. तू काय काळजी करतेस बुवा? कशाची चिंता करू नको. काय बोलताय तुम्हाला कळतंय का? तुमच्या जिभीला काय हाड वाढाय का? अहो गुडघ्या एवढ्या लेकराचा तरी विचार कराल ना. बुवा तुम्हाला भीती नाही का वाटत? आपली लेकरं बाळ रस्त्यावरती येतील, राहायला जागा उरणार नाही, तुम्हाला भीती नाही वाटत? तुकोबाराया सांगतात आम्हाला कशाची भीती? अभंगाचं पहिलं चरण. हमारी चादा सकाळी हो, हमारी चादा सकाळी हमारी चादा सकाळी देव उभा मागे पुढे हो, देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे हमारी चादा सकाळी बयनाई त्रैलोकी, बयनाई त्रैलोकी, बयनाई त्रैलोकी. हमारी चादा सकाळी बयनाई त्रैलोकी, बयनाई त्रैलोकी, बयनाई त्रैलोकी. माई मुबारक जय जय मुबारक माई मुबारक जय जय
बारक मायो आम्हा हरीच्या दासा काही वयो नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकेतो हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक देव उभा मागे पुढे उभे कोडे संकट विठाल विठाल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल 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 आवले आम्हाला कसली ग भीती बुवा का भीती वाटत नाही आम्हा हरीच्या दाशा काही भय नाही त्रैलोकी तो देव आहे ना माझ्या द्रौपदीसाठी साडी झाला तो देव आहे ना माझ्या मिरेचं विष प्याला बुवा कोणावर विश्वास ठेवता मीही जनाबाईंचे अभंग पाहिलेत खोटारडा आहे तो त्याचा धुंद झालेला दरबार आहे त्या दरबारामध्ये तुम्ही उभे आहात पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्र तो भाग्यवंत केला कीर्तिवानाचा अपमान केला चोरट्याचा बहुमान वाढविला धुंद झाला तुझा दरबार आणि त्याच्या जीवावर बोलता नाही हो तो सदैव मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया घात निवाराया देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट महाराज सांगतात नाही हो तो वेरवी प्रसंग पाहून पुढेही उभा राहतो प्रसंगानं मागेही उभा राहतो तो नेहमीच साथ देतो 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 असं वाटतंय तुम्हाला तुम्ही हाक मारल्या मारल्या येईल तो नुकता येणार नाही धावे सोय धरोनी नुकता येणार नाही ज्या अवस्थेमध्ये आहे ना त्या अवस्थेत तो आमच्यासाठी येणार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली बघ महाराज आपल्या पत्नीबरोबर बोलताना अचानक अशा शब्दांची निर्मिती आहे बरं का आई साहेबांना सांगतात होय आम्हाला नाही कशाची भीती वाटत आणि खरंय महाराज त्याचं कार्य उत्तम असतं त्याला भीतीची गरज नाही आज आपण सगळे बिना भीता निढारपणे या देशामध्ये राहतोय जगतोय वाढतोय खेळतोय खातोय पितोय झोपतोय उठतोय काम करतोय कोणामुळं कधी विचार केला का या देशाच्या सीमेवरती असणाऱ्या तुमच्या माझ्या लेकरामुळं भाच्यामुळं नातवामुळं पाहुण्यामुळं आज आपला भारत देश युद्धाच्या स्थितीमध्ये उभा आहे त्या पाकड्यांच्या विरोधामध्ये आज आपण एल्गार केला किती दिवस सहन करायचं या भडव्यांचं एक बार गलती करे उसको गलती कहते हैं दो बार गलती करे उसको नादान कहते हैं एक बार गलती करे उसको गलती कहते हैं दो बार गलती करे उसको नादान कहते हैं बार बार गलती करे उसको शैतान कहते हैं बार बार गलती करे उसको शैतान करते हैं गलती से गलती करे उसको पाकिस्तान कहते हैं आणि असा हा भडवा पाकिस्तान आमच्या हिंदुस्थानानं विचार केला किती दिवस याला सहन करायचा अरे हा पाकिस्तान म्हणजे हिंदुस्थानानं टाकलेला एक छोटासा तुकडा आहे केवढा हो पाकिस्तान महाराष्ट्रातली बिना लग्नाची पोरं नुकती गोळा करून त्यांना सांगितलं आता लेका अवघड आहे तुमचं आपलं हितं असं मारण्यापेक्षा तिथं तसं मारा तर मला वाटतंय अर्धी मोकळीच माघारी येतील एवढा जीव त्या पाकिस्तानचा पण नाटकी किती मोठी हो कारण माहिती आहे का याचं सगळ्या हिंदूंना डोळं उघडं ठेवून ऐका मुठभर असणारा पाकिस्तान वंजळभर असणाऱ्या भारताला डुकारतोय याचं कारण त्या पाकिस्तानाला माहिती आहे की हिंदुस्थानात राहणाऱ्या हिंदूंचं संघटन नाही तुम्हाला जर वाटत असेल की पाकिस्तान चिमुटभर आहे आपण एका सेकंदात चिरडू त्याला गैरसमज आहे हिंदूंचा माझे शब्द नुकते ऐकू नका ते हृदयात उतरवा
पाकिस्तान सीमेच्या पलीकडे आहे, त्याच्याबरोबर आपला जवान लढतोय, पण त्या पाकड्यांनी या भारतामध्ये सुद्धा त्यांची पिलं जन्माला घातल्यात, हे लक्षात असू द्या. इथं पाकिस्तान जिंदाबाद आणि हिंदुस्तान मुर्दाबाद म्हणणाऱ्या बरोच भिकार चोट अवलाद या हिंदुस्थानाच्या पोटात जन्माला आलेले आहेत. हा युद्धाचा रणसंग्राम पेटलाय. या पाकड्यांच्या विरोधात आपले जवान लढत असताना अंतर्गत आपण लोकांनी आपल्या जवानांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, हात जोडले पाहिजे, त्या नरसिंहा समोर विनंती केली पाहिजे. ए देवा, त्या अफजलचा निपात करण्यासाठी छत्रपती शिवाजीराजांची तलवार झालास ना, आता माझ्या सीमेवरती लढणाऱ्या जवानांच्या सुखासाठी, स्वाभिमानासाठी, विजयासाठी माय भवानीची तलवार नाही झालास ना, तरी त्यांच्या छातीची ढाल आणि हाताची तलवार बन, त्यांच्या पाठीमागे विजयाचा आशीर्वाद बनून उभा राहा. विनंती करा. या देशाच्या सीमेवरती लढणारा प्रत्येक जवान आपला अभिमान आहे, आपला स्वाभिमान आहे. त्याला सहकार्य करायचं असेल तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक हिंदूनं सावध राहिलं पाहिजे, कारण सीमेवर लढणाऱ्या जवानाला आशीर्वादाची गरज आहे, आणि तो आशीर्वाद न देता आपण आपल्यातच गुंतावं, अनेक दंगली उसळणार आहेत. तुमच्या महापुरुषांचा अपमान केला जाईल, त्यानं तुमचा भडका उठेल, तुम्ही मोर्चे काढण्यात व्यस्त व्हाल, तुम्ही मारामारी करण्यात व्यस्त व्हाल, तुम्ही दंगली करण्यात व्यस्त व्हाल, कारण तुमच्या शिवरायांचा अपमान झाला असेल, कारण तुमच्या बाबासाहेबांचा अपमान झाला असेल, कारण तुमच्या नेत्याचा अपमान झाला असेल, कारण तुमच्या देवाचा अपमान झाला असेल. काल परवा दिवशी एक लांड्याचा भडवा माझ्या पांडुरंगाच्या मूर्तीसमोर लघुशंका करत उभा राहिला होता. बऱ्याच जणांनी फोटो पाहिले असतील. अहो, ही भडवी अवलाद आहे ना, ही ठिचून मारली पाहिजे. आमचे आदरणीय भिडे गुरुजी सांगतात, या जगाच्या पाठीवरती एकाच्याच टिंब मध्ये किडा आहे, त्यांचं नाव आहे मुसलमान. या भडव्यांना तुम्हाला वाटत असेल हे जिथं यांची संख्या कमी आहे ना, तिथं हे पारायणाला येतात, वाचाय बसतात, पावत्या फाडतात, मंदिरात जातात. पण जिथं यांची संख्या जास्त आहे ना, तुम्हाला कधी असलं उद्योग करताना दिसणार नाही. दिसतील तुमच्या देवाला दगड घालताना, दिसतील तुमच्या मिरवणुकांचा मार्ग बदलायला लावताना, दिसतील पाकिस्तान जिंदाबाद म्हणताना, दिसतील हिंदुस्तान मुर्दाबाद म्हणताना, दिसतील आमच्या जवानांवरती दगडफेक करताना. यांच्या रक्तामध्ये जिहाद लिहिलेला आहे ना. अजूनही सावध व्हा. आता आम्हाला काय करायचं आहे? आता आम्हाला हिंदूंना एकत्र यायचं आहे. होय, आम्हाला एका भगव्याखाली यायचं आहे, आणि देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या आपल्या लेकराला, याच गावातला एखादा जवान असेल, त्या सीमेवरती लढण्यासाठी इथल्याच एखाद्या आईचं लेकरू असेल, इथल्याच एखाद्या स्त्रीचा पती असेल, इथल्याच एखाद्या बहिणीचा भाऊ असेल, इथल्याच एखाद्या सासूचा सासऱ्याचा जावई असेल, होय, आणि जर तो आमच्या रक्तातला नसला ना, तरी तो या भारत मातेचाच पुत्र आहे. हे आमचं त्याच्याशी असलेलं नातं आहे ना, या नात्यासाठी प्रार्थना करा. धुरळा उठणार आहे, विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानाच्या छताडावरती भारताचा तिरंगाच फडकणार आहे, आणि त्यासाठीच हा एल्गार आहे. पण त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी फक्त सप्ते नाही करायचे, तर या पारायणामध्ये त्या देवाला साकडं घालायचं आहे. विजयासाठी आपल्या सीमेवरती लढणाऱ्या एकाही जवानाचं एकही थेंबर रक्त न सांडता विजय खेचून आणण्यासाठी नरसिंहा पुन्हा एकदा जन्माला ये, आणि पुन्हा एकदा पाकिस्तान नावाचा राक्षस तुझ्या मांडीवरती घेऊन तुझ्या नकाग्राने फाडून त्याचा वध कर. एवढीच विनंती करतो, एवढीच विनंती करतो. तुकाराम 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 तुकाराम. अतिशय सुंदर असा चालू असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह. खरं पाहायला गेलं तर दररोजच्या जागरणानं कीर्तनानं नरडं पूर्णपणे जाम झाले. किती पण काळी दोनकडे जायचं म्हटलं तरी माझा काय 1-4 सुटाणा झालाय. आणि मुळात मी काय लय चालेतला बुवा नाही. मी आधीच सांगतो बाबा, गाणाऱ्यांनी वाजवणाऱ्यांनी माझ्याकडे बघायचं नाही, नाहीतर तुमचं काय जमणार नाही. कारण आपल्याला लई जुळत नाही, जे कळत नाही ते मान्य करावं माणसानं. आपल्या चुका आपल्याला मान्य आहेत महाराज, आपल्याला नाही येत त्यातलं लई. आपलं कामापुरतं येतंय तेवढंच हाणायचं आणि गप व्हायचं, आपल्याला नाही. ते महिला मंडळींना कसं तुम्हाला मूळचाच स्वर आहे हो, तुम्हाला मूळचाच आवाज असतो. आमच्या नामदेव महाराजांना जन्मताच ते प्राप्त झाले. आमच्याकडे काय, आमचे नामदेव बुवा पकवाजही अतिशय उत्तम वाजवतात,
गायनही अतिशय उत्तम करतात, हार्मोनियम जबरदस्त वाजवतात. म्हणूनच मी बरोबर घेऊन जातो. जी कमी असेल तिथं त्यांना घालतो. काय करायचं मग आता. आनंद आहे महाराज. हो, फार प्रेम आहे त्यांचं माझ्यावरती. का सांगतो, ऐका ऐका. सगळं कीर्तन संपलंय आपल्याकडे. सगळे ताट बसा. संपलंय कीर्तन. बिंदास बिंदास. हा पुढच्या 10 मिनिटात कीर्तन संपवणं. सगळे ताट वागागत बसायचं. मला माहिती आहे आज तुम्ही लय हसल्याला नाही. हो, माणसाला हसलं नाही की कीर्तन पाडल्यागत वाटतं. लोक म्हणतात काय रच्च्या बुवानं कीर्तन केलं. बुवा घसारला. बुवा नाही घसारला, शेण्या तू पसारला. तू जागा नव्हतास, तुला भान नव्हतं. मला जाणीव आहे. 9ला एकच बुवा दिसतो, 10ला 2 बुवा दिसतात, 11ला 3 बुवा दिसतात, 11:30ला बुवाच दिसत नाही. दाड दिवशी पुढचे जे अंगावर पडतो पुढचा मागं बघतो. काय झालं, आपल्या मनानं झालं, मी नाही काय केलं. त्याच्या आधीच मी उरागतं घेईन, काही काळजी करू नका. ऐका ऐका ऐका. आपण सगळे हिंदू आहोत. जातीपाती बाजूला टाका. एका भगव्या छताखाली हिंदू म्हणून एकत्र या. मायबाप पुण्यश्लोक छत्रपती शिवाजीराजांनी हा भगवा फडकवला. तो आमच्या अस्मितेसाठी, अस्तित्वासाठी नाही. तो फडकवला देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी, आयाबायांच्या कपाळावरचा गंध टिकण्यासाठी, कष्टकरी शेतकऱ्याच्या हाताला न्याय मिळण्यासाठी, साधू संतांचे विचार पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये जिवंत राहण्यासाठी, मंदिरावरती ध्वज फडकण्यासाठी, गर्भगृहातल्या देवाची पूजा होण्यासाठी. हो, जो काही हा हिंदू धर्म राहिला तो छत्रपती शिवाजीराजांच्या कारणे. काशी के कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर शिवाजी ने होते तो यहाँ बैठे हम सबकी सुन्नत हो जाते. आणि म्हणून त्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजीराजांना नमन केल्याशिवाय आपलं कीर्तन कधी संपत नाही. सगळ्या हिंदूंना माझ्या नम्रतेची विनंती आहे. जेवढे कीर्तनामध्ये हिंदू बसले तेवढ्यांनी ऐका, सगळ्या हिंदूंचे 2 हात वर झाले पाहिजेत. हिंदू आहेत त्यांचे 2 हात वर. ज्याचा हात खाली असल तो अफजल खान. सगळे टाळकरे, माळकरे, घरकरे, आत बसलेली, बाहेर बसलेली, इथं नसलेली, ज्याच्या कानावर आवाज येतो सगळी पकवाजा सोडून तुमची गरज आहे मला. ऐका, बुवा सकट सगळे. माझा हात खाली नाही, मी पण वर. ज्याचा हात खाली ती अफजल्याची औलाद, ज्याचा हात खाली ती औरंग्याची औलाद, ज्या ताईचा हात खाली असेल ती बडी बेगम. शेजारी चेक करा, औरंग्या बसलाय का अफजल्या बसलाय. तुम्ही म्हणाल मी बुवाला दिसत नाही, माझा हात खाली आहे. तुझ्या मनाला विचार, तू औरंग्याची औलाद आहेस का अफजल्याची आहेस. सगळ्यांचे हात वर. हात का वर केलाय सांगतो. त्या भगवान नरसिंहाच्या मांडीवरती तुमचा माझा बाप बसलाय. त्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजीराजांना अभिवादन करायचं आहे. बेंबीच्या देठापासून ललकारी द्यायचे. असा आवाज काढा, असा आवाज काढा. स्वर्गात बसलेल्या पुण्यश्लोक शिवाजीराजांना स्वाभिमानाने अभिमान वाटला पाहिजे. शेळगावच्या आवाजाचा क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत पुण्यश्लोक छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हरे 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 जय श्रीराम. क्या बात आहे. वाह. हात का खाली केलं. करा करा करा. तुम्ही म्हणाल नुकतं कीर्तन संपू दे मग तुझी भेट घेतो. असं चला मोठा बाबा हात खाली करा. बाबा, बाबांचं एवढं वय झाले, मला आनंद वाटला बाबाने हात. महाराज लय अवघड आहे महाराज, कीर्तनाला येत नाहीत तरुण मुलं. मी विनंती करेन सगळ्या तरुणांना कीर्तनाला या. बाबांनो, आपल्या हिंदू देवदेश धर्माचा जागर आहे म्हणून कीर्तनाला या. तुम्ही तमाशाला जाता, माझा विरोध नाही. तुम्ही ते भिकार नाद लागले राऊंडाचे, ज्याचा बैल आहे तो कामाव आणि ज्याच्या घरात अन्न नाही खायला तो दावून येऊ, अशी अवस्था झाली. ते आपलं दैवत आहे. आपलं शर्यती झाल्या पाहिजेत, त्यानं गाईला किंमत आहे. किती नाद करावा याला प्रमाण पाहिजे. तुम्ही शर्यती खेळा, काही नाही. तुम्ही वरातीत नाचा, काय अडचण नाही, बिंदास नाचा. एकदा मिळाला देह, काय अडचण काय. तुम्हाला कोणीतरी सांगेल ती वाईट बीट काय नसते. खूप आनंद घ्या. मित्राच्या वरातीत नाचा, गणपतीत तेवढं नाचू नका. नका नाचू. वरातीत नक्की नाचा, त्याचं वाटोळं होतंय त्याचा आनंद घ्या. देवाच्या नको.
हे नवीनच पद्धत निघाल्या लग्नांमध्ये वारकऱ्यांच्या दिंड्या काढायचा. अपमान आहे महाराजा, फार मोठा अपमान आहे हा. लग्नामध्ये दिंडी नाही. नवर देवाला नाचवायला दिंडी, त्या लायकीच आहेस तू भाड्या. तुझी लगा बायको तुला उद्या नीट बोलायची नाही आणि तुला वारकऱ्यांनी नाचवीत नाही ह्याचा काय. आमची बुद्धी घाण ठेवली आहे, मग कळतच नाही आम्हाला कुठं काय. जी ती जागा ज्या त्या ठिकाणी असते. वरातीत नाचणं वेगळं आणि कीर्तनात नाचणं वेगळं. वरातीत नाचताना जर 10 वर्षाचं पोरगं असेल तर लोक फक्त टाळ्या वाजवून शिट्टी वाजवतात. पण तेच 10 वर्षाचं पोरगं इथं नाचू द्या, 80 वर्षाचं म्हातारं पायावर डोकं ठेवून पाया पडतं. हा फरक आहे, हा फरक आहे, लक्षात घ्या. इथं बसलेली एखादी माझी माय भगिनी वरातीत नाचू शकता का हो तुम्ही? तुमच्या मनात आलं तरी तुम्ही नाचू शकत नाही. पण उद्या तुमच्या सप्ताहाची दिंडी निघेल त्यावेळेस गावच्या चौकात नाचू शकता तुम्ही. नाचणार तुम्ही, फुगड्या सुद्धा खेळणार आणि गाव तुमचं कौतुक सुद्धा करणार. हिंदू धर्माची ताकद आहे. हा फरक आहे, हा फरक आहे. तुम्ही नाचा, माझं नाचण्याला विरोध नाही. पण हे पारायण चालले, हा धर्माचा जागर आहे. 2च दिवस राहिलाय सप्ताह. सगळ्या आपल्यातल्या आड्यावेड्या बाजूला काढा. ती वरचाळीचं पारायण आहे, मग खालचाळीनं जायचं नाही. तू मेल्यावर तुला नुकत्या खालचाळीनंच जाळला पाहिजे. आणि सरपानानं सुद्धा ठरवलं पाहिजे वरची लाकडा तीच जळतेली, आम्ही नाही जाळणार. अर्धा तासात शिल्लक राहायला पाहिजे. पण कुत्र्याने तुला वड्यात रस्त्यातनं वड्यात न्यायला पाहिजे, तेव्हा तुला कळील कुठनं काढलं हे माणसाने. देव सगळ्याचा आहे, पारायण सगळ्याचं आहे. हे धर्माचं भूषण आहे. याच्याकडं धर्म या दृष्टीनं पहा, कर्तव्य या दृष्टीनं पहा, स्वाभिमान या दृष्टीनं पहा. आणि आपल्यातले आडेवेडे टाकून सगळ्या गावानं सप्ताहासाठी एकत्र आलं पाहिजे. किती पारायण गावात असू द्या, प्रत्येक पारायणामध्ये सहकार्य सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. हा सप्ताह म्हणजे आपल्या हिंदुत्वाचा जागर आहे. सगळ्या तरण्या बाळ मुलींना सांगेन, बाळांनो कपाळाला टिकली लावा. हवी तसली फॅशन करा, पण अंगामध्ये कपडे घालताना असे घाला की त्या कपड्याखाली तुमच्या आईबापाची अख्खी इज्जत झाकून गेली पाहिजे. गुडघ्यावर खांद्यावर फाटलेले कपडे घालू नका. कशाला असल्या फॅशन करता आहात? तुम्ही हिंदूच्या लेकी आहात, तुम्हाला थोबाड लपवावं लागत नाही. तुमच्या धर्मानं तुम्हाला तुमचं तोंड जगाला दाखवण्याचा अधिकार दिला. वरच्या वाटाला पिवळी लिपस्टिप, खालच्या वाटाला लाल लिपस्टिप लावून फिरा. कुणी अडवले? जसलं नटायचं तसलं नटा, पण अंगात कपडे घालताना आपल्या आईबापाची इज्जत झाकणारे कपडे घाला. सगळ्या तरण्या पोरांनी ऐका. आता आहेच नाही तर कोणतं कोणाला सांगायचं, पण जेवढे आहेत तेवढ्यांना सांगेन, पोरांनो जीवन जगायचं, परावी येणारे माऊली समान आम्ही विष्णुदास तैशन हो. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजीराजे डोळ्यात पाहिजेत आणि तुकोबाराई हृदयात पाहिजेत, ज्ञानोबाराई डोक्यात पाहिजेत. हा विचार घेऊन तुम्ही जगा, तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. ही अवस्था कुणामुळं आली? आमच्यामुळं आली. आम्ही जातीवाद स्वीकारला, आमची पोरं बिना लग्नाची राहिली. परवा कीर्तनाला गेले, एक मावशी म्हणली, बुवा सगळ्या गावातनी फिरत असता आमच्या पोराला पोरगी बघा की. मी म्हणलं, अहो मी कीर्तनाला जातो, पुरी बघायला जात नाही. ते म्हणले, तसं नवं, वाईट वाटून घेऊ नका, तुमची ओळख आहे म्हणून म्हणलं. मी म्हणलं, बरं असू द्या, किती वय आहे मुलाचं? त्या म्हणल्या, आत्ताशी 42. 42 आकडा ऐकल्यावर मी म्हटलं, आता 8च वर्ष राहिली, कशाला गोती होता या? काय करायचं सांगा तुम्ही मला. ही अवस्था कशामुळं आली? कशामुळं आली? आम्ही जातीमध्ये अडकलो. जातीपाती लाता घाला जातीला, काय फरक पडत नाही. आणि मी तुम्हाला ऑन कॅमेरा सांगतोय, माझा 2 वर्षाचाच पोरगा आहे, लिहून देतो तुम्हाला. तो 21-22 वर्षाचा झाल्यानंतर जर मी जिवंत असलो ना, आईची आण घेऊन सांगतो, माझ्या जातीतले करणार नाही, परक्याच जातीतले आणणार, कारण मी हिंदू आहे. जात नाही पाळणार आपण 100%. का? कुठनं आल्या ह्या जातींपाती? जातीच्या ढोंगणावर हात घाला, हिंदू म्हणून एकत्र या. जो भगवा छत्रपती शिवरायांनी फडकवला, जो भगवा ज्ञानोबारायांनी खांद्यावरती मिरवला, जो भगवा छत्रपती शिवाजीराजांनी फडकवलाय, ज्ञानोबारायांनी मिरवलाय, तुकोबारायांनी जगवलाय, रामानं वागवलाय आणि भगवान श्रीकृष्णांनी जिवंत ठेवलाय, तोच भगवा एक वेळ आम्ही सगळे त्या निकळ भगव्या खालीच एकत्र आलो पाहिजे. हीच आदरांजली, हीच श्रद्धांजली आणि हेच प्रेम त्या परमात्म्याला असेल. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं. खरं पाहायला गेलं तर बोलण्यासारखं भरपूर आहे. मी असा कीर्तनकार आहे की मला टाईमच पुरत नाही आणि मी 2 तास घेतल्याशिवाय कीर्तन सोडित नाही. 15 मिनटं मी लेट झालो होतो. आमची दिंडी वगैरे असल्यामुळं थोडंसं दुकानातही भरपूर गर्दी होती. मला थोडा वेळ झाला, त्याबद्दल मी माफी मागतो. कसाही वेळेत कार्यक्रम झाला पाहिजे. लोकांना परत कार्यकर्त्यांना काकडा असतो, हे असतो, ते असतो. पण मला अभिमान वाटला, बरं झालं मी एक गडी आणला म्हणून, एक टाळकरी वाढला. नाहीतर येणं कार्या सकटल्या का तुम्ही 5 जणच होता, म्हणजे माझा खेळच लावला असता. 2 खांदी करीन, एक गाडगं धरी. विनंती करेन, ऐका ऐका ऐका, आपल्या गावातल्या पोरांना विनंती आहे, बाळांनो
धर्मासाठी एकत्र या, टाळ घेऊन कीर्तनामध्ये उभे राहा. कुठं तुम्हाला दररोज यायचं आहे, 7च दिवस तरी यायचं आहे. स्वाभिमानाने या आणि या धर्माच्या कार्यामध्ये सहभागी व्हा. झालेली सेवा गुरुनाम गुरुवारी हरिभक्ती पारायण परमपूज्य प्रातस्मरणी वैकुंठवासी श्री गोकुळजी महाराज क्षीरसागर आळंदी देवाची हनुमंत महाराज अंतोडीकर माझ्या पुण्यपवित्र आईवडील उपस्थित तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे खरं सुख कुठं आहे? तुका म्हणे असं सुखे गाऊ मुखे विठोबा. त्या पांडुरंगाचं भजन करा, चिंतन करा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. आपल्या या गाथापारणातील हे 5वं कीर्तन पुष्प आहे. सरोज महाराज अंतवडीकर यांनी या ठिकाणी देश देव आणि धर्म या ठिकाणी त्याचं महत्त्व आपल्याला सांगितलं आहे. आपल्या पारणातील उद्याचं कीर्तन 6वं आहे, परवाचं 7वं कीर्तन आहे. आता सूरज महाराज अंतवडीकर यांचं जे मानधन सौजन्य आहे विजय मारुती निकम पोलीस पाटील शाळगाव यांचा आहे.